फुरसुंगी उरुळी देवाची या नगरपरिषदेचे तगडे उमेदवार माननीय श्री रणजित संपतराव रासकर साहेब, माझं काम बघून मला विद्यार्थी वेगवेगळ्या संधी मिळाल्या. त्या संधीचं मी सोनं केलं. पोरगा उठतोय आणि रस्त्यावरची लढाई करतोय, काहीतरी व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवतोय, जरा तो विरोध नाही. तुमच्यासारखा एक नौखा माणूस, एक नौखा युवक बाहेर जाऊन इथल्या राजकारणात लक्ष घालतो, इथली व्यवस्था बदलू पाहतो, हे सगळं करताना संघर्ष झालाच. माझी आई, माझे कुटुंब माझ्या कायम पाठीशी राहिलं. मी काम केलं ते लोकांसाठी केलं आणि आधीही केलं, आत्ताही करतोय आणि यापुढेही करत राहतो. नमस्कार. महाराष्ट्र राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका 2025ची रणधुमाळी अवघ्या महाराष्ट्रात जोरात वाजते. निवडणुकांच्या आणि त्याच्या प्रचारांचे बिगुल घराघरात वाजतात. पुणे जिल्ह्यातल्या फुरसुंगी उरुळी देवाची या नगर परिषदेची निवडणूक सुद्धा जोरात गाजते. सत्तेतले प्रतिस्पर्धी किंवा विरोधातले सारे राजकीय पक्ष एकमेकाची अगदी ताकदीने लढतात. प्रचाराची रणधुमाळी अगदी शिगेला पोहोचली. या फुरसुंगी उरुळी देवाची या नगर परिषदेचे तगडे उमेदवार माननीय श्री रणजित संपतराव रासकर साहेब आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. रणजित दादा, आम्ही तुमच्या या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. रणजित दादा, अगदी जोरात सगळीकडे प्रचार सुरू झालाय. आजही आपण बघतोय की प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने आपली मांडणी करतोय. अनेक लोक नव्याने येत आहेत. अनेक प्रस्थापित भाजपने प्रतिष्ठेची निवडणूक केली आहे. महायुती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने लढण्याचा प्रयत्न करते. अशा या अतिशय चुरशीच्या इलेक्शनमध्ये तुमच्यासारखा एक सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारा किंवा सर्वसामान्य घरातून आलेला उमेदवार जेव्हा लोकांच्या पुढे जातो, तेव्हा आम्हाला देखील एक वेगळी उत्सुकता असते जाणून घेण्याबद्दलची. एकेकाळी भाजपचा एक तडफदार जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही काम केलंय. त्यानंतर बराच राजकीय संघर्ष आणि राजकीय प्रवासही केलाय. आजच्या या अशा चुरशीच्या आणि अगदी घडामोडीच्या राजकारणात तुम्ही भाजपचे फक्त निष्ठावंत सैनिक म्हणून त्याच ताकदीने काम करताय. असा हा वेगवेगळ्या स्तरावरचा राजकीय प्रवास आहे. याची सुरुवात नेमकी कुठून आणि कशी झाली? मुळात माझे वडील वेगवेगळ्या शासकीय नोकरीमध्ये होते. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही प्रवास होता आमचा. वेगवेगळ्या जिल्ह्यात काय प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत. मी सांगलीमध्ये असताना विलिंग्डन कॉलेजमध्ये होतो. विलिंग्डन कॉलेजमध्ये एक इन्सिडेंट झाला होता की तिथं आमची एक बॉटनीची लॅब आहे एक मोठी, ज्यामध्ये 150 वर्षापूर्वीच्या वनस्पती होत्या. ती जाळण्यात आली. ऍक्च्युली दाखवताना दाखवलं की जळली म्हणून, पण ऍक्च्युली नंतर कळालं की जाळलेली, जाणीवपूर्वक जाळली. त्यातले जे प्लांट्स आहेत जे खूप महाग आहेत ते प्लांट्स काढून घेतले आणि मग ती जाळली आणि दाखवलं की ते जळले. हे सगळं बघितल्यानंतर आम्ही त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं म्हणून तुम्ही उभे राहिला. आणि मग त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं. सीबीआय इन्क्वायरी झाली. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना किती त्रास होतो हे मी पाहिलं आणि मी विद्यार्थी चळवळीमध्ये तेव्हापासून काम करणं चालू केलं. वडिलांची बदली झाली पुण्यामध्ये. पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर पण तीच परिस्थिती. ती परिस्थिती बघताना मी विद्यार्थी चळवळीमध्ये सहभागी झालो. वेगवेगळ्या पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे असं म्हटलं जातं आणि या माहेरघरामध्ये शिकण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातनं पोरं येतात, मुलं येतात, विद्यार्थिनी येतात आणि मग त्यांना ज्या काही अडचणी त्या ठिकाणी होतात, त्यांना दडपशाही होती, रॅगिंग होतं, अशा परिस्थिती ज्या होतात त्यांना कुणीतरी सपोर्ट केला पाहिजे. आपण पण बाहेरच्या गावातच आलेलो आहे म्हणून त्या विद्यार्थी चळवळीत गेलो. माझं काम बघून मला विद्यार्थी चळवळीमध्ये वेगवेगळ्या संधी मिळाल्या. त्या संधीचं मी सोनं केलं. म्हणजे वेळोवेळी विद्यार्थ्यांची अडचण ओळखून, संघर्ष बघून किंवा एक चुकीच्या गोष्टींबद्दलचा एक राग मनातला, त्या चोरी किंवा अन्यायाच्या विरोधात उभी राहण्याची जी मानसिकता आहे, त्यामुळे तुम्ही राजकारणात सुरुवात केली. 100%. एक आणखी गोष्टीचं मला फार कुतूहल आहे की सरकारी अधिकारी असणारा माणूस आहे, त्याचं कुटुंब आहे, चौकटीतलं कुटुंब आहे, सुखासीन जगणारी माणसं आहेत आणि अशा पापीभुरू असणाऱ्या कुटुंबातल्या माणसं, नोकरी जीवापेक्षा नोकरीला जपणारी माणसं सरकारी नोकरी. अशा वेळी आपला पोरगा उठतोय आणि रस्त्यावरची लढाई करतोय, काहीतरी व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवतोय, घरातून विरोध नाही झाला? घरातनं विरोध होत होता वडिलांचा, पण माझ्या जन्मापासूनच मला ती सगळे कामं करण्याची जी मी पाहिलेलं आहे. म्हणजे स्वर्गीय विष्णू अण्णा पाटील असतील, स्वर्गीय प्रकाश बाप्पा पाटील असतील, स्वर्गीय मंडलिक साहेब असतील, ह्या सगळ्यांना मी बघितलंय आणि जवळून मी यांच्या शेजारी राहिला होतो.
आणि मला ते एक अट्रॅक्शन होतं की लोकांचे प्रश्न सोडवले जातात, ते कसे सोडवतात. हे सगळं बघून मी माझा प्रवास राजकीय जीवनामध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे, तर लोकांसाठी करायचं आहे, असं एम धरूनच मी काम करत होतो. आणि मग हे करत असताना घरातनं पहिल्यांदा वडिलांचा विरोध झाला. माझ्या आईचा कायम सपोर्ट होता मला. पण वडिलांचा विरोध झाला. पण तो वडिलांचा जो राग आहे, तो त्यांना सौम्य करत, 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 करत शेवटी ते कंटाळले आणि म्हटले, "आता तुला काय करायचं?" आपण जेव्हा कुठल्याही नव्या क्षेत्रात काम करायला जातो किंवा नव्या ठिकाणी स्वतःला रुजवू पाहतो, तेव्हा तिथली प्रस्थापित सिस्टीम जी असते, ती नव्या लोकांना लवकर अडॉप्ट करत नाही. नव्या लोकांना लवकर स्वीकारत नाही किंवा नव्या लोकांना रुजूही देत नाही. मग अशा वेळी तुमच्यासारखा एक नवखा माणूस, एक नवखा युवक बाहेरगावावरून येतोय, इथल्या राजकारणात लक्ष घालतोय, इथली व्यवस्था बदलू पाहतोय. हे सगळं करताना संघर्ष झालाच असेल किंवा किंवा तुमच्या लोकांनी स्वागत केलं. काय झालं नेमकं? संघर्ष तर करावाच लागणार. हाच संघर्ष आम्ही पुणे शहरामध्ये असताना पाहिलेला आहे. संघर्ष हा कुठल्याही गोष्टीला होतो, पण आपण जर आपलं ध्येय जर स्पष्ट असेल आणि आपलं दृढ निश्चय असेल, तर हे सोपं असतं. दडपशाही तर ते करणारच. शेवटी प्रस्थापित आहेत. ते नवीन माणसांना वरती येऊन देणार नाहीत. हे त्यांचं कामच आहे. या गोष्टींच्या कुटुंबाला काही त्रास झाला बरेच किंवा कुटुंबाला नको आता हे थांबवूया आपण, असं काही कुटुंबाकडून प्रेशर आलं? नाही, नाही. माझी आई, माझे कुटुंब माझ्या कायम पाठीशी राहिलं. कारण त्यांना माहिती आहे माझा स्वभाव. हम्म. मी एकदा एखादा जर निर्णय घेतला, तर तो तडीसच घेतो. जे मी लढतो ते माझ्यासाठी नाही लढत किंवा मला 2 पैसे मिळून माझं कुटुंब चालवावं यासाठी मी कधी काही काम केलं नाही. मी काम केलं, ते लोकांसाठी केलं आणि आधीही केलं, आत्ताही करतोय आणि यापुढेही करत राहणार. क्या बात. मी त्याच्यामध्ये अजिबात कधी दुजाभाव म्हणजे हे सगळं काम करत असताना एक विजन क्लिअर आहे की मला माणसांसाठी काम करायचं, भले मग तो संघर्ष करावा लागेल किंवा दडपशाही सोसावी लागेल. आम्ही आता दडपशाही म्हणजे माझ्यावरती साहेब 3 वेळा अटॅक झाला. माझ्या घरावरती आंदोलनं झाली. घरावरती अटॅक झाला. पोलीस सिक्युरिटी होती मला. ह्या सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत, जवळून पाहिलेल्या आहेत. घरच्यांना किती त्रास दिला जातो हे पाहिलेलं आहे. आणि ह्या लोकांसाठी जे लोक बोलू शकत नाहीत ना, त्यांच्यासाठीच भांडायची जास्त मजा आहे. जर सगळेच जर बोलू शकत असते तर भांडणं व्हायची किंवा हे सगळ्या गोष्टी व्हायची गरजच नसते. सगळं सुजलाम सुफलाम झालं असतं. कुणाला तरी त्या प्रक्रियेमध्ये येऊन ते काम करायचं असतं. ती जबाबदारी मी उचलली. माझ्याबरोबर माझ्या मंडळाचे कार्यकर्ते असतील, म्हणजे मंडळाचे पदाधिकारी जे माझ्यासोबत नेहमीच होते. महिला मंडळ असेल, विकास मंडळ असेल, हे सगळ्या लोकांनी मला ती ताकद दिली आणि आजही देतात आहेत. आणि त्यांच्यामुळे मी आज उभा आहे. नाही तर माझं तुम्ही तसं आता वैयक्तिक अस्तित्व काहीच नाही. आता तुम्ही जे म्हणाला की मला कुटुंबाचा फार मोठा सपोर्ट आहे, आणि त्याचं खरं आता उत्तर माझ्या पुढे येते की तुमचं कुटुंब फार मोठं आहे. हे फक्त रेशन कार्डवर मावणार कुटुंब नाही. हा, माझा परिसर जेवढा आहे हेच माझं कुटुंब आहे आणि ह्यांच्याच जीवावर तर मी आहे. आणि त्यांच्यासाठी भांडायला तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती वाटत नाही? भीती वाटत नाही. मला कोण भावकी नाही आहे इथं. माझं एकमेव घर आहे. दुसरं कोण भावकी? 1-2-3 घरं आहेत आमच्या राजकीय कुटुंबियांचे. नाहीतर माझ्या मागं कोणच नाही. म्हणजे ही जर नसती माझं अस्तित्वच नसतं ना. आणि मग कुणासाठी भांडायचं? जे आपल्या कुटुंबासाठीच माणूस भांडतो. दुसऱ्याच्या कुटुंबासाठी तर भांडत नाही. मी माझ्या कुटुंबासाठी भांडलोय, भांडत राहतोय. म्हणजे ज्याच्या पाठीमागे कोणीच नव्हतं, हा माणूस जेव्हा सगळ्यांसाठी भांडत गेला तेव्हा त्याचं कुटुंब कधी विस्तारलंय त्यालाच कळालं नाही. आणि आज तेच कुटुंब म्हणते की रणजित दादा तुम्ही उभारलं पाहिजे, रणजित दादा तुम्ही आमच्यासाठी लढलं पाहिजे. हा एक अतिशय वेगळा प्रवास आहे की लोकांमधून आलेला पुढारी जेव्हा लोकांच्या कामासाठी उभा राहतो तेव्हा लोकांना देखील अशाच माणसांची गरज असते आणि अशीच माणसं लोकांना आवडत असतात. राजकारण सुरू झालेलं आहे, कुटुंबाने तुम्हाला सपोर्टही केलेला आहे, पण तुम्ही सत्तेतही बसलेले आहात, काही काळ तुम्ही ग्रामपंचायतचे सदस्यही आहात, तर तिथं तुम्ही कशा प्रकारचं काम केलेलं आहे? नाही, मला सांगताना बरं तुम्ही प्रश्न विचारला, बरं आहे. मी जरी ग्रामपंचायत सदस्य झालो तरी मी विरोधी बाकातला सदस्य होतो. कधीही मला ग्रामपंचायतीतनं पैसे असे भरघोस पैसे मिळाले की जेणेकरून मी तुकाई दर्शनचा विकास करेल असं अजिबात झालं नाही. कायम मला निधीसाठी संघर्ष करावा लागला. पण मला माहिती आहे की त्याला पर्यायी व्यवस्था काहीतरी करावी लागेल लोकांना जर सुखी ठेवायचं असेल तर. म्हणून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेकदा मी कामं केली. हे मी 10 वर्ष सदस्य होतो. 10 वर्ष सदस्याच्या काळामध्ये मला एक साधारणतः एक 50-1 लाख रुपयाची निधी मिळाला असेल किंवा पोटभर रुपयाचा निधी. आणि आज जर जाऊन तुम्ही तुकाई दर्शनमध्ये पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुकाई दर्शनमध्ये सगळे रस्ते, ड्रेनेज लाईन, हे अंडरग्राऊंड लाईट करणे, स्ट्रीट लाईट करणे, ह्यासारखी जी मोठी मोठी कामं आहेत. एक गार्डन बालोद्यान मी तिथं विकसित करतोय.
ज्याचे आतापर्यंत साधारणतः 4 ते 5 कोटी रुपये खर्च झालेला आहे. असं मोठं एक 3 एकरामध्ये 1.5 ते 2 एकरामध्ये ते गार्डन आता उभं करतोय. हे सगळा निधी मला तर ग्रामपंचायत देऊ शकत नव्हती, कारण ग्रामपंचायतला पण एक मर्यादा असते. मर्यादा आहे. पण त्या मर्यादा ओलांडून मी बाहेर कुठं माझ्या ओळखीचे जे काही असतील किंवा पुणे महानगरपालिकेमध्ये 2017ला ज्यावेळेस सत्ता आली भाजपची, त्यावेळेस तिथले माझे जे जुने सहकारी होते, विद्यार्थी चळवळीतले सहकारी होते, ते नगरसेवक झाले. त्यांच्या माध्यमातून मी निधी मिळवायचा प्रयत्न केला. कचरा डेपोच्या माध्यमातून आम्हाला काही निधी मिळावा. आमचं संगोपन करण्यासाठी मालकत्व घेतलं होतं, त्यातनं काही निधी उपलब्ध झाला. साधारणतः 52 कोटीचा निधी झाला उपलब्ध. त्यातला बराचसा निधी मी माझ्या वॉर्डात नेला. कचरा डेपोचा विषय निघालाच आहे. तर फुरसुंगी उरळी देवाची, कचरा डेपो आणि फुरसुंगी उरळी देवाची याची खास ओळख आहे महाराष्ट्रावर. तर त्या संदर्भात काय सांगाल? म्हणजे त्या संदर्भात झालेल्या लोकांना जो काही त्रास झालाय किंवा आजही काही तिथल्या काही सगळ्या समस्या संपलेल्या नाहीत किंवा त्यांच्यासाठी त्या समस्येसाठी तुमच्याकडची वेगळी उत्तर काय? मी 2007ला सदस्य झालो. 2009ला पहिल्यांदा कचरा डेपोवरती आग लागली. 2009 मध्ये मलाही काही जास्त त्यातलं काही माहिती नव्हतं. सहज बघायला जायचं म्हणून बघायला गेलो, तर तिथं बघितलं की कचऱ्याचे ढीग लागलेत, कचऱ्याचं लिचेट वाहतंय आणि मग ते लिचेट कुठं जातं, तर तो ओढ्याला जातं. म्हणून आम्ही सहज बघायला गेलो की हे ओढ्याला गेल्यानंतर किती पोल्युटेड होतोय ओढा आपला, म्हणून सहज बघायला गेलो. ज्यावेळेस बघायला गेलो त्यावेळेस तिथे एक लेबर कॅम्प होता. बरं. त्या लेबर कॅम्प मधनं आम्हाला ओढा पास करून जायचा होता. आणि त्यावेळेस बघितलं आम्ही तिथे एक महिला आपल्या मुलाला, लहान मुलाला दूध भाकरी चुरून चारत होती. तिच्या हातामध्ये असलेली जर्मनीची जी थाळी होती, त्या थाळीवरती अख्ख्या माश्या बसलेल्या होत्या. ती मुलाला त्या भाकरीचा एक घास घालण्यासाठी सगळ्या माश्या तिला पहिल्यांदा उठवायला लागायच्या. मग ती माशी उठल्यानंतर एक घास घालायच तोपर्यंत पुन्हा तेवढ्याच माश्या त्याच्यावरती बसायच्या. आपण आपल्या जीवनामध्ये असं जेवण कधी करू शकत नाही. अशा पद्धतीचं जेवण ते करत होते. आणि मग ह्या समस्या संपणार कधी? आणि हे सगळं जे आहे हे नक्की काय आहे हे समजून घेण्याची एक माझ्याकडे तिथून प्रवास सुरू झाला आणि अटॅच झाले. अटॅच झालो त्याच्यामध्ये. मग अलमित्रा पटेल नावाच्या एक महिला आहेत, ज्यांनी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल बनवला. तो 2010 मध्ये आला. त्याचा सगळं फॉलोअप करत होतो. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे जे घडतंय हे आपल्या पर्यावरणाला आणि कुटुंबाला खूप हानिकारक आहे. आणि फुरसुंगी आता माझं गाव आहे, इथे राहणारे सगळे लोक माझा एक परिवार आहे. त्या परिवाराचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी समजून मी त्या आंदोलनात उतरलो आणि 2009 पासून ते आंदोलन आम्ही चालू केलं. आणि ते तीव्र आंदोलन एवढं केलं म्हणजे आज नुसतं महाराष्ट्र नाही, देशाला सगळ्यांना माहिती आहे की हे आंदोलन किती होतं. महिनाभर कचरा डेपो बंद असतो. आणि मग आम्हाला पोलिसांनी अटक केली, सगळ्या गोष्टी करून बघितल्या त्यांनी, दबाव तंत्र केलं. बऱ्याच मोठमोठ्या नेत्यांबरोबर आमच्या बैठका झाल्या. ते बैठका झाल्यानंतर कसं दबाव तंत्र तिथे येतं. 2000 मेट्रिक टन कचरा पुणे महानगरपालिकेचा त्या कचरा डेपोवरती ओपन डम्पिंग केला. आज बघितलं तर लाखो मेट्रिक टन कचरा आजही तिथं ओपन पडलेला आहे. आणि त्याच्यामधनं जे पोल्युशन होतंय त्याचा आम्हाला त्रास होतो. कचरा डेपोमुळे कुप्रसिद्ध असणार आपलं हे गाव, आपलं शहर, अतिशय वेदना देणारा हा शब्द आहे. त्याच्यावरून बरंच अर्थकारण झालं, राजकारण झालं. विकासकारण काही करणार आहात का? नाही, आता मी 2021 मध्ये आम्ही पूर्ण डम्पिंग बंद केले फुरसुंगीचं. आता फुरसुंगीवरती डम्पिंग होत नाही. आमच्या ज्या मागण्या होत्या, प्रमुख मागण्या, की तिथं ग्रीन झोन झाला पाहिजे, मोठी मोठी झाडं लागली पाहिजे, ते झाडं लागली. त्यानंतर कचरा डम्पिंग बंद झाला. जो कचरा, देवेंद्रजींचे एक मी आभार मानेन की देवेंद्रजींनी आमच्याबरोबर ज्या ज्या बैठका घेतल्या त्या बैठकामध्ये त्यांचं स्पष्ट मत होतं की इथला जो कचरा आहे हा पूर्ण कॅपिंग करायचा, त्याच्यावर प्रोसेसिंग करायची. बायोमायनिंग एक पद्धत आहे, त्या बायोमायनिंगच्या पद्धतीनं पूर्ण कचरा हे करायचा. त्याच्यामधनं निघणारं RDF जे जाळण्यासाठी जातं मोठमोठ्या बॉयलरमध्ये, ते तिकडे पाठवायचं. माती खतासाठी वापरायची. आणि मग हे जे
प्रोसेस्ड वेस्ट आहे, म्हणजे जे म्हणजे होऊ शकत नाही काय, असं ते एक त्याला पद्धत आहे, कॅपिंग करायचं त्या बरं. वेगळ्या पद्धतीने, सायंटिफिक लँडफिल साईट म्हणतात त्याला, त्यात टाकायचं आणि ते बंद करून टाकायचे, त्याच्यावर झाडं लावायची, हा, म्हणजे एकदा गाडायचं ग्रीनरी त्याच्यावर करून greenery टाकायची करून आणि ते टाकायची. त्याचा आपल्याला त्रास नाही होत. आता काय होतंय की पाऊस पडला की हा कचरा ओला होतो आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये ओढ्यामध्ये जाऊन नद्या पोल्युटेड होतात. मग ह्या करण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे, तर तिथं एक ईटीपी बसवला पाहिजे. ईटीपी म्हणजे तो खूप छोटा नाही, तर मोठ्या प्रमाणामध्ये ईटीपी बसवला, त्यांनी नदीही खराब होणार नाही, ओढाही खराब होणार नाही. आत्ताची परिस्थिती अशी आहे की आमच्या फुरसुंगीमधल्या कित्येक विहिरी इतक्या मोठ्या प्रमाणात पोल्युटेड आहेत. आम्ही ज्यावेळेस 2012 मध्ये ज्यावेळेस सर्व्हे करत होतो, त्यावेळेस एका सायंटिस्टने आम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये एवढं मोठं पोल्युशन झालेलं आहे, ग्राउंड वॉटर पोल्युशन, की हे नीट करण्यासाठी, म्हणजे आपण सगळं जरी नीट व्यवस्थित सगळं केलं, पाणी बिणी व्यवस्थित केलं, तरी सुद्धा हे ग्राउंड वॉटर पोल्युशन जे झालेलं आहे ते नीट होण्यासाठी 3.5 वर्षाचा कालावधी लागणार. 350 वर्षांचा कालावधी. 350 वर्षाचा. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आता आपण जे विहिरीतलं पाणी पितोय, कधीतरी लोकांनी टेस्टिंग करून बघितलं पाहिजे की त्यामध्ये लीड किती आहे, काय त्यामध्ये हार्मफुल आहे का नाही आहे, हे पाहिलं पाहिजे. सर्वसामान्य लोकांनी असेल किंवा जनसामान्यांनी असेल, राज्यकर्त्यांनी असेल, या गोष्टींचा अतिशय गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तुमचं अर्थकारण, राजकारण किंवा आणखी सगळ्या गोष्टी होत राहतात. पण कचरा डंपिंग सारखे जे विषय आहेत, पिढ्यानपिढ्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करतायत, त्यांच्या पोराबाळांचं आरोग्य बिघडवतायत. आणि अशा वेळी सरकारनं किंवा सरकारातल्या यंत्रणेनं अतिशय जाणीवेनं आणि संवेदनेनं काम करण्याची गरज आहे. आमची अशी अपेक्षा आहे की तुम्ही जेव्हा सत्तेत याल, तुम्ही नक्कीच याच्यावर काम कराल. पण विरोधकांचा असाही आक्षेप आहे की तुम्ही 10 वर्ष होता ना सत्तेत, तरीही समस्या का नाही संपल्या? 10 वर्ष होतो म्हणून तर हे कचरा डेपो बंद झाला, नाही तर तो बंद झाला नसता. तुमचा असा दावा आहे का? सगळं संपलं असा दावा आहे का तुमचा? नाही, कचरा डेपो ओपन डम्पिंग तर बंदच झालं. प्रोसेसिंग आहे आता तिथं, जे बाहेरनं प्रोसेसिंग येते ते कमी करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. असं नाही की आम्ही प्रयत्न करणार नाही, अशातला भाग नाही. जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये डिसिप्लिन आणण्याची गरज आहे. जर ते डिसिप्लिन केलं, 6,000 मेट्रिक टनाचे प्रोजेक्ट सिंगापूरमध्ये हार्ट ऑफ सिटीमध्ये आहेत, तिथं जर व्यवस्थित होत असतं तर आपल्या इथे होऊ शकतं. पण त्याला जे अनऑर्गनाइज सेक्टर जसं असतं त्या पद्धतीनं जे हे सिस्टीम जी आहे ती सिस्टीम बदलणं गरजेचं आहे. त्याला सुधारित चेहरा करणं गरजेचं आहे. आणि मग हे सगळं आम्ही करतोय, पाहतोय. आणि नवीन माणसाने जर गेलं तर मला सगळ्यांनी अभ्यास करावा आणि यावं सोबत. आम्ही कुठं नाही म्हणतोय कुणाला. हे काम फक्त सरकारी पद्धतीने होणारं काम नाही नाही. नाही नाही, हिला एक चळवळ लागते आणि ही चळवळ आम्ही आतापर्यंत राबवलेली आहे. म्हणजे असं वाटेल कुणाला किंवा हे एकट्या व्यक्तीनं केलंय किंवा काय केलंय असं नाही. ह्याची एक आमची टीम होती स्पेशली कचरा डेपोसाठी, की जी टीम सातत्याने काम करत होती. असीम सरोदे, आमचे ऍडव्होकेट असीम सरोदे आमच्या एनजीटी मध्ये केसेस लढत होते. हायकोर्टात केसेस झाल्या. हे काय मी एकट्याने नाही केलं. ज्यावेळेस तुम्ही एक टीम म्हणून जाता त्यावेळेसच तुम्ही काम करू शकता. आणि इथनं पुढे तुम्ही बनवा, आम्हाला आनंद आहे त्याच्यामध्ये. जर कुणाला राजकारणामध्ये येत आहे त्यांनी कधीतरी कचरा डेपो बघितला पाहिजे, कधीतरी लिचेट प्लांट बघितला पाहिजे. लिचेट कशाला म्हणतात आणि त्यात काय असते हे पण त्याचा अभ्यास केला पाहिजे. तर आम्ही स्वतः जिथं राहतो तो आम्ही फुरसुंगी उरुळी देवाच्या आसपासच राहणारी माणसं आहोत. तिथल्या या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून प्रत्यक्ष आम्हाला त्याचा फार त्रास होत नसेल, पण प्रत्यक्ष ज्या गोष्टी आम्हाला जाणवत राहतात, आमचे काही मित्र कंपनी तिथं राहत असतात. सगळ्याच नगर परिषदा, नगरपालिका लोकांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी काम करतात. ते त्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, रोजच्या दिनचर्येचे प्रश्न आहेत. पण हा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. हा त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याचा प्रश्न आहे. तुम्ही एक उमेदवार म्हणून काय शब्द देणार आहात? म्हणजे तुम्हाला अजून एक किस्सा सांगायचा आहे मला, जो सांगणं गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. आपल्या सगळ्या आपण जिथं राहतोय त्यामध्ये एक आपला मूळ ओढा आहे, हे आहे, कॅनॉल आहे. कॅनॉलला पाणी नसले की तुम्ही परिस्थिती बघा, की तिथं सगळे प्लास्टिक कचरा पडलेला असतो. ह्याच कचऱ्यातनं पाणी आमच्या विहिरींना यायचं पूर्वी. आणि ह्या विहिरींना येणारं जे पाणी आहे तेच पाणी आम्ही प्यायचो. गेले किती वर्ष, 20 वर्ष आम्ही हे पाणी पिलं. लोकांनी तिथे पिलं, वापरलं,
कपडे धुतले सगळे. म्हणजे बघायलाही नको वाटतंय ते पाणी तुम्हाला प्यावं लागतं. प्यावं लागलं आम्हाला. आणि हे सर्व स्रोत आहे, सगळ्यांना माहिती आहे. 2004 पासून मी संघर्ष करतोय पाण्यावरती. 2004 मध्ये पहिलं आंदोलन केलं, ज्या आंदोलनाला माझ्या एरियातल्या लोकांनी मला सपोर्ट केला. मी 1400 महिला घेऊन सासवड रोड जाम केला होता. असे वारंवार मला त्या आंदोलन करावी लागली. एक काळ मी ग्रामपंचायत सदस्य होतो त्यावेळेस. बबनराव लोणीकर साहेब हे राज्याचे मंत्री होते, पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री होते. ही सगळे आम्ही जे MGP-कडनं प्लांट करणं, पाणी स्वच्छ करणं आणि ते वितरित करणं, ह्याच्यासाठी 2012 साली आम्ही एक सर्वे केला होता आणि त्याचं आम्ही बबनराव लोणीकर साहेबांच्याकडं प्रेझेंटेशन केलं आणि कागदपत्रांची पूर्तता केली. काही गोष्टींच्या अडचणी निर्माण झाल्या की त्याच्यामध्ये त्रुटी हे ते. बबनराव लोणीकर साहेबांचे माझे वैयक्तिक खूप छान संबंध आहेत. त्यांच्याकडे जाऊन बसायचो, त्यांना विनंती करायचो, त्यांना सांगायचो. त्याच्यामध्ये काही सुधारणा करायच्या आहेत का त्या विचारायचो. राज्य स्तरावरती त्या योजना होत नव्हत्या म्हणून त्याला केंद्रीय स्तरावरतीची मान्यता घेतली आणि मग तिथनं निधी मिळवण्याचा प्रयत्न केला. तर निधी मिळाला. 78 कोटी रुपयाची योजना केली आणि ती योजना आम्ही कार्यान्वित केली. त्याच्यामध्ये फेज वाईज टप्पे हे होते आणि मग ते करत असताना आमचं येऊन गाडी एकदा थांबलीच आणि ती थांबली म्हणजे निधी अभावी. सरकार गेलं, सत्ता गेली, निधी अडकला. आम्ही त्याच आशेमध्ये होतो की कधीतरी येईल, कधीतरी येईल, काहीतरी सुरू होईल म्हणून, पण काही ते झालं नाही. आणि झालं नाही त्यावेळेस सरकार वेगळं होतं, आघाडीचं सरकार होतं, शिवसेना काँग्रेस आघाडीचं सरकार होतं. आम्ही प्रयत्न करत राष्ट्रवादीचा आम्ही प्रयत्न करत होतो की हे सगळेजण आपल्या आसपास आहेत. आमदार राष्ट्र सेनेचे आहेत, राष्ट्रवादीचे खासदार आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत. हे आम्हाला वाटत होतं की आणि हे पण सांगायचे की आमचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे म्हणून. वस्तुस्थिती अशी आहे की त्यावेळेस हे कामं थांबली आणि ह्यांना निधी देणं सोपं होतं, पण ते कोविडच्या नावाखाली निधी नाही आहे, हे नाही असं करून ते थांबवलं. मला उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करावी लागली. उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ऍडव्होकेट बिरेंद्र सराफ आपले सॉलिसिटर जनरल होते, त्यांना मी सगळी वस्तुस्थिती समजून सांगितली, आमच्या वकिलांनी समजून सांगितले. त्यानंतर राज्य शासनाने एक ऍफिडेव्हिट दिलं. त्या ऍफिडेव्हिटमध्ये सांगितलं की आम्ही 24 कोटी रुपये द्यायला तयार आहे आणि लगेच 1 आठवड्यामध्ये म्हणजे मंजुरी मिळाली. तिचं हे झालं. पहिला व्यक्ती होतो मी गुलाबराव पाटील साहेबांकडे, मंत्री महोदयांकडे जाणारा आणि त्यांचा आभार मानणारा की म्हणजे ज्या दिवशी झालं त्याच दिवशी 16 तारखेला आमचं हे झालं, निर्णय झाला, शासन निर्णय झाला. त्याच दिवशी दुपारी 1:30 वाजता मी त्यांच्या घरी होतो. त्यांचे आभार मानले. कारण मला माहिती आहे त्या लोकांनी काय सहन केलंय. आळ्या होत्या, 22 जनावरं त्या कॅनॉलमध्ये पडलेली असायची. त्यातनं येणाऱ्या पाण्यावरती आळ्यांचा थर असायचा. आजही माझ्याकडे फोटो आहे, तुम्ही बघू शकता. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी जीवन कसं जगायचं. म्हणजे कुणीतरी बघा साहेब कसं असतं पाहिजे, कुणीतरी संघर्ष करावा लागेल, त्याशिवाय तर हे होणार नाही. मग कोणीच नाही करत म्हणून मला करावं लागलं. जर कुणी दुसऱ्याने केलं असतं तर मीही घरी बसलो असतो. ठरवून राजकारणात आलेले नाही, प्रसंग निर्माण झाले, काळाची गरज त्यावेळेसच्या गोष्टी. किंवा आता उठलंच पाहिजे, पुढे गेलंच पाहिजे. एक लक्षात घ्या, मला थांबवणं हे काही राजकीय पुढाऱ्यांचं षडयंत्र आहे. मी जर सभागृहात गेलो, माझी पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे, मी कारण थेट बोलतो, मी भ्रष्टाचार करत नाही, काय नाही, जे काय आहे ते मी तोंडावर बोलतो. त्याच्यामध्ये बरेच लोकांना अडचणी निर्माण झाल्यात, केसेस झाल्या, हायकोर्ट झालं, तुमच्या मंत्रालयात केसेस झाल्या. हे सगळ्या माझ्या जीवनाचा प्रवास सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि मग हा नको, ह्याच्यासाठी जे षडयंत्र करून मला थांबवण्याचा प्रयत्न करतात आहेत ना, ते त्यांनाही शुभेच्छा आहेत माझ्या. जनता माझ्या पाठीशी आहे, जनतेला माहिती आहे मी त्यांच्यासाठी काय केलंय आणि मग जनता मला देईल, स्वीकारायला करेल, काहीतरी एक होईलच. आणि स्वीकारलं तर इथनं पुढे मी काम करणारच आहे. नाकारलं तर मी असं समजेन की बाबा ते त्यांचं दुर्दैव आहे, मला नाकारलेलं आहे. त्यामुळे हे राजकारणाची पद्धत आहे. म्हणजे कधी आपल्याला स्वीकारावं लागतं, कधी हे करावं लागतं. षडयंत्रात कधी ते चांगले तरबेज निघतील,
पण असं मला वाटतंय की मला माझ्या जनतेवरती विश्वास आहे आणि जनता कामावरही मला विश्वास आहे. कामावर विश्वास आहे. जनता मला नाकारणार नाही. माझ्या मित्रमंडळींवरती ज्यांनी मला राजकारणामध्ये आतापर्यंत सहकार्य केलं त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आता थोडीशी दडपशाही किंवा प्रेशर करणं, महिलांना प्रेशर करणं, त्यांच्या तोंडून काही वाक्य घालणं, त्यांना वेगवेगळे आमिष दाखवणं, अशा सगळ्या ज्या पद्धती चालल्या ठीक आहे, त्याचंही मी स्वागत केलेलं आहे, काय अडचण नाही. पण मला एक समजतं की राजकारणामध्ये जर तुम्ही कोणाला आमिष दाखवून जर केलं तर त्याच्या संसाराचं तुम्ही वाटोळं वाटोळं करताय. होणार, वाटोळं. आज तुम्ही इलेक्शन पुरतं 10-15 दिवस त्यांना मजा आजा करायला काही गोष्टी पुरवाल आणि नंतर त्या लहान मुलं असतील, युवक असतील किंवा वयस्कर माणसं असतील, नंतर काय परिणाम होईल? आयुष्यभराची फरफट होणार आहे. नंतर काय? हे लहान मुलं तुमच्या खिशात हात घालणार आहेत, आईच्या पर्समध्ये हात घालणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी का समजत नाही? समाज आपण सुधारायचा आहे का बिघडवायचा आहे? एकदा ठरवलं पाहिजे आपल्याला समाज सुधारायचा आहे का बिघडवायचा आहे. जर आपण ठरवलं बिघडवायचं आहे तर मी उद्यापासून बिघडवायला चालू करतो. माझं कुटुंब जर समजा वाटेल लावायचं असं ठरवलं मलाही लावता येईल, पण मी ह्या असल्या गोष्टी काळी कृत्य करणार नाही. म्हणून लोकांनी अजिबात काय म्हणायचं ते म्हणू देत मला. माझं जे चरित्र आहे आणि मला माहिती आहे मी हे घडवण्यासाठी काय केलं. थोडक्यात फक्त निवडणुकांपुरतं राजकारण न करता ते समाजाचा विचार करून केलं पाहिजे, ते युवकांच्या भविष्याचा विचार करून केलं पाहिजे, किंवा कचरा कुंडीसारखे ज्वलंत प्रश्न हे केवळ राजकीय प्रश्न नसून ते जगण्याचं मिशन ज्या माणसाचं बनलंय. शासनाचा 24 कोटीचा निर्णय जेव्हा झाला तेव्हा एक लढाई जिंकल्याचा आनंद ज्या माणसाला झालाय तो माणूस आज जनतेमध्ये येऊन उभा राहिलाय, जनतेला आवाहन करतोय की हा प्रश्न आपल्याला तडीला न्यायचा आहे आणि तुमचं आमचं जगणं स्वच्छ आणि सुंदर करायचं आहे. रणजित दादा, तुमच्या या सगळ्या प्रवासातून एक प्रेरणा मिळते किंवा तुमची तळमळ ही दिसते, तुमची बांधिलकी दिसते की तुम्ही जी धडपड करताय, म्हणजे तुम्ही ती गल्लीतली लढाई तर लढतायत पण दिल्लीत ही जायला कमी करत नाही, कोर्टात ही जायला कमी करत नाही. आता हे सगळं करत असताना माझ्या माहितीनुसार 2012 ही तुमची शेवटची निवडणूक आहे आणि आज आहे 2025. एक काळ तुम्ही सत्तेत होता, भले विरोधी पक्षात होता, पण तुमच्याकडे ते एक यंत्रणा होती, त्यातून तुम्ही कामं करत होता, लोकांसाठी झगडत होता. पण हा 13 वर्षांच्या काळात तुम्ही जनतेसोबतची नाळ कशी जोडून ठेवली? मी यासाठी सगळ्यात जास्त थँकफुल असेल माझ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांचं. या सगळ्या काळामध्ये तुम्ही बघाल, आधी पूर्वी कधी पाहिलं असेल तर आपला जो पालखी महामार्ग आहे त्याचं रुंदीकरण किती छोटा रस्ता होता, 1-2 गाड्या सुद्धा नीट बसत नव्हत्या. एक गाडी आली तर दुसऱ्या गाडीला खाली किंवा अपघात पण त्यामुळे जास्त व्हायचे. आमच्या जो फुरसुंगीचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये खूप गर्दी होत होती, वाहतुकीच्या समस्या होत्या. आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, चंद्रकांतदादा पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्यावेळेस मी हे सगळं त्यांच्या समोर जाऊन सांगितलं की साहेब आमच्या आता रस्त्याचं रुंदीकरण व्हायला पाहिजे. कारण रस्ता आमच्याकडे सिमेंट कॉन्क्रिटीकरणचा रस्ता त्या गोंधळीनगर, सातवाडी गोंधळीनगर मध्ये आमच्या शनी मंदिरापर्यंत होता. त्याच्या पुढे आम्हाला रस्ताच नव्हता आणि मग आम्हाला ते सगळ्या गोष्टी त्रासदायक व्हायच्या. मग त्यावेळेस विनंती केल्यानंतर चंद्रकांतदादा पाटलांनी 5 कोटी रुपये रस्ता रुंदीकरणासाठी दिले आणि मग तो रस्ता आम्ही रस्त्याचं काम चालू केलं. सातत्याने 45-46 दिवस मी त्या रस्त्यावर रात्रभर स्वतः उभा राहून हे सगळं काम करून घेतलं. कॉन्ट्रॅक्टरला ट्रॅक्टर मिळत नव्हता, जेसीबी मिळत नव्हता. तिथं आले की ते लोक त्याला लावायचे प्रकार आहे. कारण रुंदीकरण करायचं म्हणलं की अतिक्रमण काढणं, ओटे काढणं, काय ड्रेनेज लाईन लिकेज होणं, हे सगळे प्रश्न कुठेतरी मार्गी लावणं आणि रस्ता रुंदीकरण करणं गरजेचं होतं. म्हणून मी तिथं थांबून ते कामं करून घेतली. 45 दिवस मी हे काम थांबून केलं. माझ्या गावाकडनं ट्रॅक्टर आणावं लागले मला, की हे काम दुसरं कोण करायला तयारच नव्हतं. मग ते आणले आणि हे सगळं करत असताना नागरिकांचे हितसंबंधही दुखावतात. तेच आपले मतदार असतात, तेच आपले शेजार पाजारी असतात. भविष्य जर चांगलं करायचं असेल तर कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यावेळी रिस्क घेतली आणि घ्यावीच लागते. नाही घेतलं तर काय, आपण तसंच राहायचं. मग त्याच रस्त्यावरती माझ्या आईचा, शेजारच्या पाहुण्याला, नवशीचा, काकूचा, कुणाचाही ऍक्सिडेंट होईल, लहान मुलाचा होईल, ते तर मी नाही बघू शकत. थोड्या विरोधासाठी मी मोठा माझा स्वार्थ जो होता की रस्ता रुंदीकरण व्हावा, मी अजिबात
हे करणार नाही. म्हणजे थोडक्यात पुढाऱ्यांनी कर्तव्य कठोर व्हायला पाहिजे. हा, हे तुमचं म्हणणं पाहिजेच आहे. पाहिजेच. नुसतं समाजाचं किंवा मतदारांचं लांगोल चालन करून विकास होणार नाही, त्याचं विकासकरण होणार नाही. लोकांना तुम्हाला सांगावंही लागेल की तुम्हाला इथं थांबावं लागेल, तुम्हाला इथं मागे सरकावं लागेल. ज्यावेळेस निर्णय घेण्याची वेळ येते ना आणि तुमच्या समोर अनेक विरोधक असतात, त्यावेळेस तुम्हाला कठीण निर्णय घ्यावेच लागतात. समजा तो जो होणारा विरोध आहे तो स्वीकारावा लागतो आणि तो जर नाही स्वीकारला तर आपलं कामही होत नाही. लोकांची उलट त्यापेक्षा जास्त नाराजी होती काम न झाल्यामुळे. न झाल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ते तर 5 कोटी रुपये दादांनी तर दिलेच मला, पण नितीनजी गडकरींनी मला 5 कोटी रुपये तो रस्ता आम्ही केला रुंदीकरण, हम्म. पण त्याला पूर्ण सिलकोट कार्पेट करण्यासाठी आम्हाला 5 कोटीचा निधी दिला. मला दिला, तसं सासवडला दिला, तसं जेजुरीला पण 5-5 3 टप्प्यामध्ये दिला. मी त्यांना विनंती केली होती, त्यांनी मला दिला. ते 5 कोटीचं मी कामही करून घेतलं. आज जो अस्तित्वात असणारा रस्ता दिसतोय ना, या 2 नेत्यांमुळे झाला. मी जर पाठपुरावा केला नसता आणि मी जर असंच बसलो असतो तर आज त्याचं रुंदीकरण झालं नसतं. आता पालखी महामार्ग ज्यावेळेस होईल त्यावेळेस तर लोकांना बघायलाच मिळालं. लोक बघतात आहेत गडकरी साहेब काम करत असताना कशा पद्धतीनं काम करतात, तर त्यांना त्याचा फायदा होणारच आहे म्हणजे लोकांना. गडकरी साहेबांचं देशभरात जे काही रस्त्यांचं मोठं काम चाललंय त्याचंच एक सॅम्पल, त्याचाच एक नमुना किंवा त्याचाच एक गुरळीकरांना, पुरसंगीकरांना किंवा तुकाई दर्शनच्या परिसरातल्या लोकांना दिलेले गिफ्ट आहे. जे तुम्ही आम्ही हा चकचकीत रस्ता बघतोय, रुंद झालेला रस्ता बघतोय आणि रणजित दादा तुमच्या या अशा वेगवेगळ्या कामातूनच लोकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचताय आणि त्यामुळे तुम्ही लोकांना आवडताय. हो, लोक, मी तुम्हाला कठीण, आपण आता त्या हिच्यावर आलोय म्हणून कठीण निर्णय घ्यावे लागतात त्यासाठी. मग आमच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे मी मग अशीच किस्सा सांगितलं की 24 कोटी रुपये निधी आणून ती स्कीम चालू केली. स्कीम चालू करणं म्हणजे बाकीचे तिचं प्लांट उभारणी वगैरे, आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये असते वितरण नलिका. वितरण नलिका ज्यावेळेस टाकायची वेळ आली त्यावेळेस अनेक अडचणी आल्या आम्हाला. अडचणीमध्ये म्हणजे काय, सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या घरच्यांचाच विरोध हम्म. की मला पाणी येणार का, मग हम्म. त्या 2 पाईपलाईन कशाला काढता, एकच कशाला देता, असं सगळं. हे टेक्निकल मुद्दे असतात, लोकांना ते समजत नाही की जर 100 फूट उंचीवरनं जर तुम्हाला पाणी येणार तर ते प्रेशर नाही येणार, स्वाभाविक गोष्ट आहे ती. आणि मग आम्ही ते केलं. मी सांगतोय लोकांना, ते पटलं नाही लोकांना. चालू केलं, मी प्रचंड विरोधाला सामना केला त्यावेळेस. जवळचीच माणसं विरोध करतात, जवळचेच माणसं, गृहिणींच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी त्यांना ते पटत नव्हत्या. पण ते 2 कनेक्शन होते, आम्हाला एकच कनेक्शन दिलं वगैरे वगैरे, असं सगळ्या त्या गोष्टी होत्या. पण शासनाचं एक धोरण आहे, म्हणजे पुणे महानगरपालिकेचा ठराव आहे. त्या ठरावामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आता समान पाणी पुरवठा करण्यासाठी, म्हणजे आता ही नवीन आलेली 11 गावं होती, त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळा ठराव केला होता की समान पाणी पुरवठा करण्यासाठी प्रत्येकाला 50% कनेक्शन द्यायचे आणि 50% रिझर्व्ह ठेवायचे. ज्यावेळेस पाण्याचा कोटा मंजूर होईल, अतिरिक्त पाणी यायला येईल, संपूर्ण गावाचा विचार करायचा आहे. महापालिकेला त्यावेळेस गावाचा विचार करायचा होता. आणि मग ते त्यावेळेस विचार करत असताना त्यांनी असा विचार केला की 50% द्या, 50% नंतर द्या. एकमेव तुकाई दर्शन असा परिसर आहे की तिथं शासनाच्या लोकांनी येऊन कनेक्शन मारले. माझ्या काही घरचं काम नाही आहे, पण ते तिथं येऊन मारणं, त्याचं सगळे कागदपत्र पूर्ण करून घेणं, सगळं हे करणं, हे सगळ्या प्रक्रिया करून त्यांना ते कनेक्शन दिलं. काही लोकांना त्या अडचण आहे, त्या लोकांना काही गोष्टी अशा वाटतात आहेत की बाबा हे झालं नाही पाहिजे, ते झालं का, त्यांच्याकडं पाणीचा तुटवडा आहे काही कारणामुळं, त्याचा वेगळा विषय आहे. पण तरी सुद्धा मी, आणि विशेष बाब म्हणजे राजेंद्र भोसले, डॉक्टर राजेंद्र भोसले आपले आयुक्त, त्यांनी त्या ठरावामध्ये हे सगळं तर सांगितलं आहे. प्लस ज्या सोसायट्यांना कधी पाणीच मिळालं नाही, ज्या सोसायट्या कायम पाण्यापासून, पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिल्या, ह्यांनाही कनेक्शन देण्याचे त्यांनी प्रोव्हिजन करून दिले. म्हणजे जर समजा द्यायचंच नव्हतं, आम्हाला समान पाणी पुरवठा करायचा होता, माझ्या इथे चौरंग सोसायटी असेल, सासरी असेल, साज असेल, अथर्व असेल, शुकंदुला हाईट्स असेल, तर अशाच अनेक काही सोसायटी आहेत, त्या सोसायट्यांना जर कनेक्शनच दिलं नसतं तर त्यांनी पाणी प्यायला जायचं कुठं. म्हणून जो निर्णय झाला त्याचं आभारपत्रही मी पाठवलं त्यांना. मी त्यांचा आभार मानले किंवा तुम्ही निर्णय चांगला घेतलेला आहे, पण ह्या निर्णयावरती हे लोकांचा प्रॉब्लेम काय होतो, विरोधक लोकांच्या कानामध्ये काहीतरी राजकारण करायचं. त्यांना टाइम ड्युरेशन आहे. माझ्याकडे 18 तास पाणी पुरवठा करण्यासाठी लागत होतं, ते मी 3 तासात संपवलं.
ही जी सिस्टीम लावली ना, ही सिस्टीम त्यांच्या लक्षात नाही येत आहे. दिवसाआड पाणी आहे. बाकी कुठल्याच परिसरामध्ये तुकाई दर्शन सोडून कुठल्याच परिसरामध्ये दिवसाआड पाणी नाही. म्हणजे नवी घडी बसवताना सिस्टीम करताना तुम्ही जर तुमचं टाइम ड्युरेशन 18 तासाचं जर तुम्ही 3 तासात तुम्हाला कोणी विरोध करू शकत नाही. उलट तुम्ही पाणी वाचवताय, हो. वेळही वाचवताय. म्हणजे सगळ्यांचाच विचार करावा लागतो ना त्यामध्ये. मग हे मी आणि ते थोडा विरोध त्यामध्ये राहणार. मी तो स्वीकारला पण आहे. पण ते लोकांना लक्षात येत नाही की तुमचं एक कनेक्शन आमच्याकडे अजून रिझर्व्ह आहे. हा. ते तुम्हाला मिळणार आहे का? तर मिळणार आहे. फक्त तेवढं पाण्याची stock आपल्याकडे क्षमता, एका तुमचा विचार करायचा, मी माझा विचार करायचा आणि माझ्या मित्राचा नाही करायचा. शेवटी मी तुकाई दर्शन असेल, भेकराई असेल, रमावाडी असेल, पापडी वस्ती असेल, ही जी सगळी लोक आहेत, सुईबा परिसर असेल किंवा गावातली लोक आहेत, पुसुनी गावात, मला त्यांचाही विचार करावा लागेल ना. सगळं जर आपलं, मग 33 MLDचा प्लॅन्टच आपल्याकडे घ्यावा ना. असं नाही होणार. सगळ्यांना समान पाणी दिलं पाहिजे आणि तेच धोरण शासनाने राबवलं, त्यात काही वाईट नाही. पाण्याची फक्त उपलब्धता कशी वाढवायची ह्याच्यावर काम करण्याची गरज आहे. म्हणजे कुठलंही विकासाचं काम करत असताना त्यामध्ये समतोल साधला गेला पाहिजे. भले बिल्डिंग राहणारे लोक असोत किंवा बैठ्या चाळींमध्ये राहणारे लोक असोत. विकासकारण करत असताना कोणी नाराज झालं किंवा कुठल्या विरोधकांनी राजकारण केलं तरी न थांबता आपला विकासाचा मुद्दा पुढे रेटून नेणारा खरा पुढारी अशा अर्थानं की जो पुढाकार घेतो आणि पुढाकार घेताना बाकी गोष्टींची तमा बाळगत नाही, असा पुढारी तुकाई दर्शनच्या लोकांना मिळतोय. तो आज तुमच्यापुढे उभा राहतोय, तुम्हाला आवाहन करतोय की बघा, तुम्हाला काम करणारा माणूस हवाय का राजकारण करणारी माणसं. अगदी विद्यार्थी देशापासून सुरू झालेला हा राजकारणाचा प्रवास मध्यंतरीच्या काळात संघर्ष करावा लागलाय, सत्तेपर्यंतही जाता आलाय, दिल्लीपर्यंत जाऊन निधी आणावा लागलाय, त्या निधीचं प्रॉपर युटिलायझेशनही झालंय. म्हणजे तुकाई दर्शनच्या परिसरात गालीच्या सारखे रस्ते तुम्ही केलेत. पण तुम्हाला असं वाटतंय पुरेसं आहे किंवा तुम्ही निवडून आल्यानंतर या संदर्भातलं विजन काय? नाही, मी अजिबात म्हणत नाही की हे पुरेसं आहे म्हणून. मला अजूनही निधी लागणार. मी त्याच्यात काम करण्यासाठी मला वेगळ्या पद्धतीने करायचंय. मुळात कसं आहे, आमच्या शनी मंदिर पासून सासवड रोड पासून आपण निघालो. सासवड रोडला लागल्या पहिल्यांदा शनी मंदिरापासून तुकाई दर्शन अष्टविनायक मंदिरापर्यंत जो जाणारा रस्ता, जो काळेपडर मार्गे कात्रज पर्यंत जातो, त्या रस्त्याला खूप मोठी वाहतूक असते. ती वाहतूक असल्यामुळं यापूर्वी मी रस्ता केला होता 2014 साली. कॉन्क्रिटीकरणचा रस्ता केला होता आणि आजपर्यंत तो चांगला होता. पण मधी ड्रेनेज लाईन तिथलं खराब असल्यामुळं 2-2.5 वर्ष ते ड्रेनेज व्हायचं सगळं रोडला आणि लोकांना त्याचा त्रास व्हायचा. म्हणून रोड करताना सगळ्यात पहिलं काम असतं ड्रेनेज करणं. ओके. ते ड्रेनेज केलं म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं सोपं आहे. म्हणजे जे भूमिगत कामं आहेत ते करणं गरजेचं असतं. आमच्या इथं हाय टेन्शनच्या 4 लाईन आहेत. त्या 4 लाईन आम्हाला व्यवस्थित चॅनलाइज करायच्या आहे. नॅशनल हायवेचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला आम्हाला समान तो रस्ता करणं गरजेचं आहे. जर उद्या तो रस्ता वाढला, समजा धरून चला की पूर्ण हायवेचा रस्ता वाढला, तर तो रस्ता परत आमचाही रस्ता वरती करावा लागेल. अशा परिस्थितीमध्ये काय होईल की आमच्या इथली सगळ्यात पहिली सोसायटी आहे चौरंग सोसायटी म्हणून. त्या सोसायटीमध्ये अख्खं पावसाचं पाणी जाईल. आणि ही टेक्निकल गोष्ट लक्षात आल्यानंतर मी असा विचार केला की पहिल्यांदा ड्रेनेज काम पूर्ण करू देत आणि मग रस्ता करू. आता रस्त्याचं काम करण्यासाठी टेंडर व्हावं म्हणून मीच पत्र दिलं. टेंडर मंजुरी झालं. वर्क ऑर्डर व्हायच्या टायमिंगला पुणे महानगरपालिकेमधनं आमची दोन्ही गावं वगळली गेली. मग त्याला स्थायी समितीची मान्यता, आयुक्तांची, विधीची मान्यता, म्हणजे ती प्रोसेस वाढत गेली. आणि ती प्रोसेस वाढता 2 फेब्रुवारी महिन्यामध्ये ते वर्क ऑर्डर मिळाली त्या ठेकेदाराला. त्याला 2 मध्ये मिळाले. मग ते मिळत असताना त्यांनी तो तुकाई दर्शनचा रस्ता आहे तो हडपसर हद्दीमध्ये दाखवला. तो मुळात आहे पोर्चुगीच्या हद्दीमध्ये. आणि मग हे सगळे अख्ख्या तुकाई दर्शनची अलाइनमेंट बदलली असते. मोजणी ज्या आहेत त्या मोजणीमध्ये अलाइनमेंट बदलली असते. कारण ऑलरेडी चौरंग सोसायटी एनए आहे, तिच्यात बांधकामाचे परवानगी घेतले आहे. मग हा रस्ता जर दाखवला तर मग पलीकडे पुरसुंगीचा रस्ता कुठं दाखवला, मग पुढची घरं पाडायची का, असे अनेक प्रश्न उद्भवणार होते. आणि मग हे उद्भवणारे प्रश्न कुठेतरी थांबले पाहिजेत, पुढे लेवल मॅच झाली पाहिजे.
हे सगळं होत असताना शासनाकडे मान्यता घेणं गरजेचं आहे, कारण हद्दीबाहेर काम करायचं होतं आणि हद्दीबाहेर काम करायचं असेल तर तुम्हाला मान्यता घ्यावी लागते राज्य शासनाची. म्हणून पत्र राज्य शासनाला गेलं. राज्य शासनाने त्यांना असं सांगितलं की तुम्हाला जे डायरेक्शन दिलेले आहेत त्या डायरेक्शन ह्याच्यामध्ये ज्या डायरेक्शन दिलेल्या आहेत त्या डायरेक्शन प्रमाणे काम द्या करा. डायरेक्शन काय होत्या? पायाभूत सुविधा किंवा तुमचं जे मेंटेनन्सचं काम आहे ते करण्याचं. मग मेंटेनन्स मध्ये काय येतं? पाणी, तुमचं ड्रेनेज, कचरा, हे रस्ते नाही आहेत त्याच्यामध्ये. रस्ते हा भांडवली खर्चाचा प्रकार आहे. लाईटचे पोल बसवणे हे भांडवली खर्च असतो. राज्य शासनाने सांगितलं तुम्हाला ऑलरेडी आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही बाकी काय करायचं नाहीये, मेंटेनन्स करायचंय, तेच तुम्ही काम करा. हे मंत्रालयातनं आम्हाला नगर विकास खात्याकडनं पत्र आलेलं आहे आणि हे पत्र आलेलं 10 तारखेला आणि ठेकेदार काम करायला आलाय 14 तारखेला. मग हे काय नुसतं हे मला दाखवण्यासाठी काही काम करायचं नाही, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. लोक त्याचा खूप गाजावाजा करतात की रणजितने रस्ता अडवला. लोकांना टेक्निकल गोष्टी माहित नसतात आणि मला येऊन विचारावं ना कोणीतरी की बाबा नक्की काय आहे, का थांबवलं आहे, कशामुळे थांबवलं. बजेटमध्ये जर तरतूद नसेल तर तुम्ही काम कसं करणार? 14 मार्चला लोक बिलं काढतात आणि हा ठेकेदार ते हे करायला काम चालू करायला आणि असं काम चालू करतो की ज्या कामाला बजेटच नाही पुढच्या वर्षात. मग रस्ता जर खोदून ठेवला तर तो नंतर नीट कोण करणार? उघडण्याचं काम करेल पण नंतर ते दुरुस्त कोण करणार? बरं, हे नुसतं एकच नाही, MSCB ची जी डक्ट लाईन आहे ती करणं गरजेचं आहे. ज्या तुमच्या लाईन आहेत, ज्या हाय टेन्शनच्या लाईन आहेत, त्या हाय टेन्शनच्या लाईन नीट कराव्या लागतील का नाही? पोल काढावे लागतील, नवीन पोल टाकावे लागतील. एकच गोष्टीचा भाग त्यामध्ये नसतो, अनेक गोष्टी असतात, त्या अनेक गोष्टी पाहाव्या लागतील ना. फक्त माझ्या पुरतं करायचं, उगीच काहीतरी केलं म्हणून दाखवायचं, ते मला जमणारच नाही. आणि मुळात त्याच्याबरोबर माझं ड्रेनेजचं पण काम चालू होतं, ड्रेनेजची मान्यता घेतली आणि मग हे रस्ता पण करायचं गरजेचं. मी पुढच्या 25 वर्षाचा प्लॅन करत असतो. एकदा जर केलं तर एकदा रस्ता केला तर परत त्या रस्त्यासाठी परत पैसे नाही. मी नेत्याकडे जाऊन एकदाच पैसे मागू शकतो. सारखे पैसे मागला की मागच्या वेळेस तुला काम दिलं आता परत का तू त्याच कामाला ते पैसे मागतोय, असं नाही झालं पाहिजे. म्हणून क्वालिटी काम करणे. तुम्ही बघ कधी गेल्यावर बाहेर कधी रस्त्याची क्वालिटी 1.5 फुटाचा रस्ता आहे माझा, जो नॅशनल हायवेला असतो तसा रस्ता मी केलाय. 100 mm चे ब्लॉक बसवले जे कधी तुटणार नाही. आज पण जाऊन बघा एक तुटलाय का तिथं, सांगावं त्यांनी. जे उकरले पाईपलाईन साठी तेवढंच. तो रस्ता होणं गरजेचं आहे का? तर 100%. आणि त्या कामाला स्थगिती देण्यात आलेली आहे, ते काम बंद नाही केलेलं किंवा ते टेंडर रद्द नाही केलेलं, हे लोक समजून घेत नाही. रणजित दादांचं एवढंच म्हणणं आहे की विरोधकांनी फक्त लोकांना संभ्रम निर्माण करणारं राजकारण करू नये, त्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. हा जो विषय आहे, हा प्रकल्प आहे, तो मागील कित्येक दिवसांपासून सुरू आहे. तो खऱ्या अर्थानं नेमकेपणानं विकसित करता यावा. फक्त बॅनरबाजीचा किंवा फळे लावण्यापुरता, बोर्ड लावण्यापुरता हा विषय नाही आणि म्हणून हा विषय इथे स्थगिती दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात तो विषय नक्की आणि व्यवस्थितपणे पूर्ण होणार आहे. आणि त्याला निधी मिळणार आहे. म्हणजे असं नाहीये की आता ही निवडणूक प्रक्रिया चालू आहे म्हणून तो निधी देता येत नाही, आचारसंहिताचा कालावधी आहे त्याच्यामुळे ते देता येत नाही. असं नाहीये की त्याला निधी मिळणार नाही, त्याला निधी मिळेल, ते कामही व्यवस्थित होईल आणि नुसती निधी रस्त्याला घेऊन चालणार नाही, मला अंडरग्राऊंड केबलसाठी पण घ्यावं लागेल. मग हे सगळं करताना मला त्या गोष्टीची प्रोव्हिजन मी आता करतोय किंवा ह्याच्याकडे जायचंय त्याच्याकडे जायचंय, पत्र व्यवहार करतोय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. कुणीतरी येऊन मला विचारावं, कागदपत्र बघावेत, नकाशे बघावेत, काय ह्यामध्ये गोळ आहे, तो कुणीतरी बघायला येऊन. नुसतं बाहेर परस्पर जर एकमेकांना जर वेगळ्या संभ्रम निर्माण करणार असेल तर ते योग्यही नाही आहे आणि ह्याचा तुम्हालाच त्रास होणार आहे. कुणी माझ्या एखाद्या आता ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमधल्या लोकांनी सांगावं A to Z पर्यंत की ह्याला काय काय लागतंय ते. थोडक्यात विरोधकांनी नुसते प्रश्न उभे न करता, संभ्रम न निर्माण करता मला येऊन प्रत्यक्ष भेटा, असं खुलं आव्हान आहे दादांचं. सर्वसामान्य माणूस जरी आला तरी तुम्ही उत्तर द्यायला 100%. विरोधकच यायला पाहिजे किंवा कुठला उमेदवार यायला पाहिजे असंही नाही. साहेब, माझी ओळखच कागदपत्रांची आहे. मला आज लोक सगळे जे ओळखतात ते त्यांना माहिती आहे की मी कागदपत्र माझ्याजवळ असल्याशिवाय मी बोलतच नाही.
ज्यांना बघायचे त्यांनी समोर बघावं, माझं काय बंधन नाही. काय त्रुटी असेल तर सांगावे, तर दुरुस्त करता येतील. अडचण मला काहीच नाही आहे त्यामध्ये. पण लोक जे परस्पर चर्चा करतात, म्हणजे लोकांनी जसे 50% नळ कनेक्शनच आम्हाला मिळालं नाही, 2 मिळायला पाहिजे होते, प्रक्रियेमधला तो भागच नाहीये. 1 मिळालंय समान पाणी पुरवठ्यासाठी, दुसरं रिझर्व्ह तुमच्या कपाटात ठेवलेलं आहे. ज्यावेळेस पाणी उपलब्ध होणार त्यावेळेस 2 मिळणारच आहेत. पण आता अशी परिस्थिती आहे, तुकाई पाणी नाही असं पण कोण म्हणणार नाही. लोक जाता येतं बघतात. आज ज्यांना आवश्यकता आहे तेवढी आवश्यकता लोक, तुकाई दर्शन मध्येच काही लोक म्हणतात आम्हाला भरपूर पाणी आहे बाबा. तुकाई दर्शनच्या नागरिकांनो, सब्र खा फल मिठा होता याची प्रचिती खऱ्या अर्थाने मिळणार आहे. आणि हा विश्वास स्वतः रणजितदादा देतात. रणजितदादांचं काम करण्याची पद्धत, त्यांचा विश्वास, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला अनुभूती आहे. आणि हाच माणूस तुम्हाला सांगतोय, संभ्रमात पडू नका, माझ्यावर विश्वास ठेवा, आणि नसेल तर या कागद बघा आणि मग ठरवा. जनरली एक सर्वसामान्य माणूस म्हणून माझा अनुभव असा आहे की छान छान रस्ते केले जातात आणि त्यानंतर ते रस्ते खोदाय करणाऱ्या माणसांना जाग येते. नंतर ते कडचे जरी लेवल होतात, परत दुसरे कुठलं डिपार्टमेंट येतात, ते परत रस्ते खोदत सुरू करतात. आणि हे सगळे लेवल होईपर्यंत रस्त्यांची मुदत संपलेली असते. मग असं सगळं करत असताना तुम्ही मात्र त्याच्या सगळ्या बाजूंचा विचार करताय की रस्ता करणं म्हणजे फक्त रस्ताच करणं नसतं, तर त्याची ड्रेनेज लाईन असेल किंवा तुम्ही आता आणखी भरपूर काही गोष्टी सांगितल्या, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही जेव्हा काम करता, हे खऱ्या अर्थानं रचनात्मक काम, ज्याला आपण म्हणूया असं हे काम आहे. तर असाच विचार ड्रेनेज लाईनच्या बाबतीत काय तुमचा आहे, किंवा कशा प्रकारे तुम्ही काम करणार आहात? काय झालं, 2000 साली आमच्या गावात सगळ्यात पहिल्यांदा आमच्या गावामध्ये ड्रेनेज लाईन करण्याचा प्रोव्हिजन करण्यात आले. म्हणजे लोक गरज नव्हती, पण प्रोव्हिजन करून ठेवायचे म्हणून 2000 साली हे सगळं केलं. आणि ते करताना ते 25 वर्षाचा विचार करतात. ज्या शासन एखाद्या गोष्टीचा विचार करतं, प्लॅन करतं, त्याच ते पुढच्या भविष्यातल्या 25 वर्षाचा प्लॅन करतात. तशाच पद्धतीने आता ती 25 वर्षाची डेडलाईन संपलेली आहे. वाढतं शहरीकरण बघितलं, लोकसंख्या बघितली. आधी ज्या तुकाई दर्शन मध्ये 2-3 हजार लोक राहत होते, आज तिथं 6-7 हजार 8 हजार लोक राहतात. भाडेकरू स्थलांतरित पॉप्युलेशन जास्त आहे. मग हे जे होणारी गोष्ट आहे, भाडेकरूंची संख्या जास्त आहे. ISP इन्फोसिटीमुळे हॉटेल लाईन आहे, तिथं चांगला धंदा होतो. तिथले जे ड्रेनेज आहे ते ड्रेनेजची व्यवस्था करणं गरजेचं आहे. पावसाळी लाईनची व्यवस्था करणं गरजेचं आहे. ड्रेनेज लाईन नुसतं करून पावसाचं पाणी पण त्यात घातलं की ते दगड येतात, दोंडे येतात आणि ते अडकतात आणि पुढं जाम होऊन जातात. मग लोकांच्या घरामध्ये भरायला सुरुवात होते. 25 वर्षाचा पिरियड संपला. आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मध्येच आम्हाला मिळालेल्या नदीमध्ये करून टाकले. पण आता अशी परिस्थिती आहे की आम्हाला जी पहिली जुनी छोट्या व्यासाची लाईन होती ती आता मोठ्या व्यासाची करावी लागेल. 450ची लाईन आम्हाला करावी लागेल. म्हणजे आम्हाला इथनं पुढे 25 वर्ष त्रास होणार नाही. आता तुकाई दर्शन काय वाढणार नाही. पण आमची प्रोव्हिजन अशी पाहिजे की बाबा त्या पुढच्या 25 वर्षामध्ये जर मी ड्रेनेज व्यवस्थित केली, आता माझं तुकाई दर्शनचा मेन रस्ताच करायचा आहे, जर मी त्याचं ड्रेनेजच नसतं केलं तर आधी ते 2-2 वर्ष जे वाहणारं पाणी ते थांबलंच नसतं. आता तो मेन रस्त्याचा संपला. अंतर्गत रस्त्याची जी रचना आहे, आता रस्ते फोडणं तर शक्य नाही आहे. एवढे रस्ते परत निधी आणण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. एवढा निधी आता आमच्याकडे नाहीच पोहोचला. मग ही परिस्थिती आम्हाला जर पूर्ववत करायची असेल तर आम्हाला एक वेगळं चॅनल करावं लागेल, त्याचं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित करावं लागेल, त्याचे कनेक्शन वेगळ्या पद्धतीने करावे लागतील. आणि हे सगळे टेक्निकल गोष्टी आहेत. किंवा गल्लीच्या सेंटर पासून एका बाजूला एक पाण्याची लाईन, एका बाजूला फ्लो, दुसऱ्या बाजूला दुसरा फ्लो, आणि ते कनेक्ट करून एका ठिकाणी हे करावं, जोडावं लागेल त्याला. आणि मग ते पुढं प्रवास करा. कारण सगळ्या 300-300 मीटरचे रस्ते आहेत आमचे. इकडच्या माणसाचं पाणी तिकडच्या टोकापर्यंत जास्तोपर्यंत मध्ये बरंच त्याला पाण्याला प्रवास करावा लागतो. मध्ये कधी घुस येणं, ड्रेनेज लाईन फोडलेली आहे, कुठे झाकणं निघत नाही, ते साफसफाई होत नाही, खरकट टाकल्यामुळे घुशी जास्त होतात. हे जे प्रकार असतात ना, ते प्रकार थांबवण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला फ्लो करावा लागेल. आणि दोन्ही बाजूला फ्लो करण्यासाठी कुठेतरी एक मध्ये सेंटर लाईन मोठी पाहिजे. ती सेंटर लाईन आम्हाला करायची आहे. प्लस तुकाई दर्शनचा 1 नंबरचा रस्ता आहे, तर तो आम्हाला ती ड्रेनेज लाईन मोठी करावी लागेल. कारण त्याला वरती 11, 12, 13, 14, 10, 9 अशा रस्त्यांचा ऍक्सेस आहे. त्या रस्त्यांच्या ड्रेनेजची लाईन वरून टेकडीवरती असल्यामुळे वरून खाली येतं सगळं, तर ते त्याचा प्रेशर फ्लो जास्त असतो. तर ते सगळं व्यवस्थित चॅनलाइज करण्यासाठी आम्हाला मोठ्या व्यासाची लाईन टाकावी लागणार आहे.
आणि ती एकत्र आणून मग ते पाणी द्यावं लागेल. त्याचप्रमाणे हॉटेलचे जे जे पाणी आहे किंवा तिथला जो काय होतं हॉटेल लाईन मध्ये तेलकट पदार्थ जास्त असतात आणि ते तेलाच्या ह्याच्यामुळे ते खाली जाम होतं, जामिंग होतं आणि त्याचं केक बनतात आणि त्याच्यामुळे ते पाणी अडकतं, पुढे तुंबत जातं, ते पुढे जात नाही. मग अशा परिस्थितीमध्ये यापूर्वी मी लाईन टाकली होती तिथं, पण ती लाईन कार्यान्वित नाही झाली कारण तिथं एक मध्ये आमच्या इथं डीपी असल्यामुळे ते नाही झालं. त्याला असं क्रॉस करून जायचं होतं, ते करायचं होतं, पण ते टर्न ज्यावेळेस एखाद्या गोष्टी घेते ना तिथं त्याचा फ्लो तिथं जामिंग जास्त होतो, म्हणून ते झालंच नाही. आता आम्ही असं आहे की राष्ट्रीय महामार्ग आमच्याकडे रस्ता करते, त्या रस्त्याच्या ह्याच्यामध्येच ती पाईपलाईन धरलेली आहे, ती छोट्या व्यासाची आहे, त्याला थोडासा व्यास मोठा करायला लावणार आहे, म्हणजे त्या पाण्यामुळे आमचं इकडचं पाणी ड्रेनेजचं तुंबू नये, कारण त्याला शेवटी एकाच ठिकाणी आणायचं आहे आम्हाला. आणि कारण तो तिथंच मांजरीला एक नवीन प्लांट झाला, त्या प्लांटवरती न्यायचा आहे. मग हे करत असताना आम्हाला सिस्टमॅटिक करावं लागेल आणि ते सिस्टमॅटिक करण्यासाठी मला ह्या सगळ्या गोष्टींचं बारीक बारीक प्लॅनिंग करावं लागतं. हे जर प्लॅनिंग नाही केलं ना तुम्ही तर मग भविष्यामध्ये 2 दिवसानंतर मी ड्रेनेज करेन, त्याच्यावरती रस्ता पण करेन, मग ते तुंबायला लागल्यावर मग परत रस्ता खोदावा लागेल. मग हे करण्यापेक्षा आजच मी अभ्यास करतो, व्यवस्थित त्याचे हे करतो, लेवल करतो आणि मग करतो ना रस्ता. रस्ते करणे किंवा फंड मिळवणे ही मोठी गोष्ट नाही, प्लॅनिंग महत्वाचं असतं. भले थोडं लेट झालं तरी चालेल, पण ते व्यवस्थित झालं पाहिजे. आणि तेच मग काय ड्रेनेज फुटायला लागल्यावर रस्ता करून लोक तुम्हाला शिव्याच घालणार आहेत. मग त्यांना जर शिव्याच घालणार असतील तर मग ते जरा नीट करून आधी शिव्या काम करताना आधी शिव्या खाऊ आणि मग काम आशीर्वाद घेऊ. फक्त ते प्लॅनिंग मध्ये करू. तुकाई दर्शन हा जो परिसर आहे त्याची तुकाई टेकडी एक मुख्य ओळख आहे, हो की नाही? मग तुकाई टेकडीविषयी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत असतात किंवा आजकाल आम्ही अशाही बातम्या वाचतो की ज्या पुण्या परिसरातल्या ज्या टेकड्या आहेत किंवा महाराष्ट्र परिसरातल्या जेवढ्या काही टेकड्या आहेत सगळे बिल्डर्स गिळंकृत करतायत, टोकरत राहतायत, खराब करतायत, झाडं नाहीत आहेत तिथं. हा वारसा आहे, याचं संवर्धन करण्यासाठी काही प्लॅन आहेत का डोक्यात? प्लॅन म्हणजे पहिल्यांदा आम्ही टोकाई टेकडीवरती जायचो त्यावेळेस असं बकाळ दिसायची टोकाई टेकडी. आता सगळी मंदिरं झालेली आहेत, सगळं हे झालेलं आहे, प्लांट झाला तिथं मोठा पाण्याचा आणि मग तिथं अंधार असतो सगळा रात्रीच्या वेळेस, तिथं काही अवैध धंदे चालतात, त्याच्यावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. कारण लोक वॉकिंगसाठी तिथे त्या परिसरामध्ये येत असतात, योगा करण्यासाठी येतात, वरती सगळं मंदिर आहे देवीचं तिथे येत असतात. तिथे सुरक्षा हे एक सगळ्यात मोठं तिथं प्रश्न आहे, चॅलेंज आहे. दुसरी गोष्ट त्या ज्या वेळेस झगडे साहेब ऐकतो, महेश झगडे साहेब त्यावेळेस होते, त्यावेळेस आम्ही त्या परिसरासाठी एक गार्डन मंजूर करून घेतलं होतं. ते गार्डन मंजूर करणं ते आयुक्त ते होते, आम्हाला ते निधी आम्हाला देणार होते. आणि दुसरं म्हणजे आम्हाला हे लोक चंद्रकांत दळवी साहेब त्यावेळेस कलेक्टर होते, माझ्या वडिलांचे दोघे परिचित होते चांगले, आणि माझ्या वडिलांनी त्यांना सांगून आमच्यासाठी एक गार्डन, अख्ख्या पुरसुकेमध्ये कुठेच गार्डन नाही, आम्ही ती जागा गार्डनसाठी रिझर्व करून घेतली. ज्यावेळेस रिझर्व केल्यानंतर मग एक एक स्टेप आम्ही चालू केली. मग तिथलं वॉल कंपाऊंड असेल, गेट्स असतील, वर ते रिटेनिंग वॉल असेल, तिथले पायऱ्या असतील, तिथं जे जे मंदिर आहे त्या मंदिरांच्या समोरचं सुशोभीकरण असेल, अष्टविनायक मंदिर असेल त्याचं सुशोभीकरण, महिलांसाठी वाचनालय असेल, त्याचबरोबर एक ओपन ऑडिटोरियम तिथं केलेलं आहे जिथं कार्यक्रम झाले क्रीडा विषयाचे. असे अनेक गोष्टी करत 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 आज ते आम्ही जवळजवळ 70% 80% म्हणता येईल आम्ही ते पूर्णत्वास आलो. म्हणजे माझं बाकीचं काम सिव्हिल काम सगळं झालेलं आहे. आता हॉर्टिकल्चर विषयाचे जे काम आहे, झाडं फुलं वगैरे हे जे आहे, खेळणी असतील लहान मुलांसाठी जे खेळणी लागतात ती असतील, जिम असेल महिलांसाठी, पुरुषांसाठी जिम असेल, तिथलं विरंगुळा केंद्र असेल, ह्या ज्या काही गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत त्या फेज वाईज करावं लागतं. ते काही एकदम होत नाही. तो एवढा मोठा जो 1.5 एकराचा जो स्पॅन परिसर आहे तो सगळा जर पॅक बंद करायचा आहे, त्याला जाळ्या मारून घेतलेल्या साईडने. लोकांना हे सगळं करताना पैशाची खूप मोठी गरज असते. म्हणजे लोकांना असं वाटतं की कोणतरी खिशातनं काढून पैसे देतात. त्याला प्रक्रिया असतात, त्याला ठराव असतात, त्याला मान्यता असते, जनरल बॉडीची मान्यता आहे, स्थायी समितीची मान्यता आहे,
हे सगळं बघावं लागतं. आणि या सगळ्या प्रक्रिया वेळ खाऊ आहेत. वेळ खाऊ असतात, स्वतः जावं लागतं साहेब. पाय महापालिकेतलं माझा खालच्या शिपायापासून गेट उघडणाऱ्या शिपायापासून ते वरती आयुक्तापर्यंत सगळे ओळखतात मला. रोज हेलपाटे घालणारा माणूस. घालावे लागतात. रोज हेलपाटे घालणारा माणूस. हे बघा, समाजसेवा करायची असेल तर तुम्हाला पूर्ण वेळ करायला लागेल. अर्धवट तुम्हाला करून चालणार नाही की नाही मला आता कंपनीत जायचंय, मला आता कुठेतरी माझा धंदा आहे, मला तिकडे जायचंय, असं नाही होत. की माझं भाऊ कुठेतरी कोर्टात काम आहे, माझं कुठेतरी मित्राच्या लग्नाला जायचंय. तुम्हाला वेळेला लग्न मैत्री दहावे बाजूला सारून तुम्हाला त्या कामाला प्रायोरिटी द्यावी लागते, जे काम तुमचं करणं आवश्यक आहे. जर एखाद्या कामाला जर वेळ लागला तर तो अधिक वेळ खातो. जे ते काम ज्या त्या वेळेस झालं तरच ते होतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला ते सगळ्या गोष्टी करायच्यात. सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे त्या गार्डन मध्ये. त्याच पद्धतीने तुकाई टेकडीमध्ये क्रीडांगण बनवायचे. आमच्याकडे एक खान आहे तुकाई टेकडीला, त्या खाणीमध्ये मला क्रीडांगण बनवायचे. म्हणजे हँडबॉल स्पर्धा घेण्यासाठी किंवा तुमचे जे मैदानी खेळ आहेत, म्हणजे बास्केटबॉल असेल, हे जे खेळ आहेत, हँडबॉल असेल, या ज्या खेळासाठी आमच्याकडे जागाच नाही असेल. आणि मग ही जागा मिळवण्यासाठी आमच्याकडे ते एकमेव साधन आहे. तुम्ही ती जागा तयार करायची असं आमच्या डोक्यात आहे. आणि ते करणार आहे, म्हणजे असं नाही की करणार नाही, ती करणार आहे. प्लस आम्ही तुकाई टेकडीच्या कडेने वॉकिंग ट्रॅक करणार आहे. जो वॉकिंग ट्रॅक मध्ये लोकांना फिरता येईल, चालता येईल. कधी ग्लायडिंग सेंटर बंद होऊ शकतं भविष्यामध्ये. जर सरकारी काहीतरी आलं, नियमावली आली, ते बंद होऊ शकतं. तर आमच्या इथे जे हजारो पब्लिक जे येतं वॉकिंगसाठी, तर त्यांना कुठेतरी एक साधन मिळालं पाहिजे. असं त्या पद्धतीनं त्या टेकडीवरती एक वॉकिंग ट्रॅक करण्याचा माझा एक मानस आहे. दुसरं तुकाई दर्शन च्या नागरिकांना सांगायला मला फार आवडेल की तुकाई टेकडी हा फक्त एक वारसा न राहता ते लोकांच्या हक्काचं आणि विसाव्याचं ठिकाण व्हावं, या बाबतीत सर्वंकष विकास व्हायला पाहिजे. सर्वंकष विचार करणारा पुढारी आज तुमच्या पुढे उभा आहे. निवड आपण करायची. तसंच त्या तुकाई टेकडीची व्हॅल्यू अजून कुणाला लक्षात नाही आली. आता तुम्ही बघा, स्क्वेअर फुटावरती रेट चालू अगदी 27,000 27 एकरची ती लँड आहे. 27 एकरच्या लँड वरती आमचा 100 कोटीचा प्रकल्प उभा आहे. या सगळ्यांना भविष्य काळामध्ये पाणी पुरणार नाही. आम्हाला एक्सटेन्शन करावं लागेल त्या प्लांटचं. म्हणजे आज 33 MLD चा प्लांट आहे, आम्हाला उद्या 100 MLD चा करावा लागेल. तो 100 MLD चा प्लांट उभा करण्यासाठी, प्लांट करण्यासाठी जागे आम्हाला मुबलक जागा लागणार आहे. शेवटी पाणी हे जीवन आहे आणि त्याच्यासाठी ती गरज आहे. मग पहिला आम्हाला ती जागा रिझर्व करावी लागेल. ऑलरेडी 5-5.5 एकरची जागा जिल्हा परिषद, तुमचा महापालिका आणि कलेक्टर साहेबांनी मिळून ती MGP ला दिलेली आहे प्लांट उभा करण्यासाठी. अशीच पुढच्या भविष्याच्या ह्याच्यासाठी प्रस्तावित जागा काय आहे त्या प्लांटला तुम्ही वॉल कंपाऊंड केली पाहिजे, गेट लावलं पाहिजे, वॉचमन ठेवला पाहिजे. उद्या या पिण्याच्या पाण्यामध्ये उद्या कोणी काहीही टाकू शकतं. त्याला सुरक्षेची गरज आहे, ते करावं लागणार आहे. हे जे प्रमुख गोष्टी आहेत ह्या करणं गरजेचं. बरं, हे करत असताना त्या मंदिरांचं काय, हा प्रश्न लोकांच्या मनात होतो. मग आमची संस्कृती काय, आमच्या संस्कृतीला तुम्ही धक्का लावणार का? अजिबात नाही. उलट ह्याच मंदिरांचं सुशोभीकरण करणार, ह्यांना एखादं इनकॉर्पोरेट करून घेणार. यांच्या समोर नुसतं एक मंदिर आणि एकाची मालकी नाही, तर सगळे मंदिर सगळ्यांची मालकी, अशा धोरणावरती तिथलं सगळं सुशोभीकरण करणार. फक्त कॉन्क्रिटीकरण होणार नाही. नाही, सुशोभीकरण पूर्ण. ती गायरान म्हणजे मुळात काय असते, गाई म्हशी मुक्त चरण्यासाठी त्यांना जागा पाहिजे. तसं त्या होणं गरजेचं आहे. त्याला नुसतंच कॉन्क्रीट करून करणार काय? निसर्ग आणि कॉन्क्रीट याचा समतोल आपण हे ते तर करणारच. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे मंदिरं वगैरे सगळे हे इनकॉर्पोरेट करणं. मला जर उद्या जायचं गणपती मंदिरात, तो गणपती मंदिरात जायला पाहिजे. कोणी म्हणलं मला स्वामींच्या मंदिरात जायचं, मला स्वामींच्या मंदिरात जाता आलं पाहिजे. असं सगळ्या विठ्ठल मंदिरात जायचं असेल तर विठ्ठल मंदिरात जाता आलं पाहिजे. हनुमान मंदिरात गेलं तर हनुमान मंदिरात जाता आलं. हा एक आध्यात्मिक आणि नैसर्गिक स्पॉट बनणार आहे. ह्याचं कारण पण तुम्हाला सांगतो. आमच्या इतर जी पालखी येते, जो मोठा पालखी सोहळा जगाने स्वीकारलेला, जो एवढा जागतिक लेवलचा जो पालखी सोहळा आहे, हे वारकरी आमच्या ह्याच्यात ह्याच वारीचा आमच्या सगळ्या परिसरावरती एक पगडा आहे.
लोक धार्मिक भावनिक आहेत आणि मग ह्यांना कुठेतरी आपला असं वाटणारा देव आपल्या बरोबर असला पाहिजे असं त्यांचं मत आहे आणि ते त्याची आराधना करत असतात, पूजा करत असतात आणि ती स्वीकारली पाहिजे का आपण, तर ती स्वीकारली पाहिजे. शेवटी आपला अजेंडा असतो आहे की आपली संस्कृती जपणं हे आपलं काम आहे. तसं त्यांनाही संस्कृती जपणं काम आहे. फक्त ह्याला थोडं जे व्यवस्थित करायला पाहिजे, डेव्हलप व्यवस्थित केला पाहिजे, झाडं झाली पाहिजेत, तिथे चिमण्यांचा आवाज आला पाहिजे, पक्ष्यांचा आवाज आला पाहिजे, जनावरं दिसली पाहिजेत. मग तुम्ही पुढच्या पिढीला काहीतरी ठेवलं पाहिजे. हे काय नुसतं माझं 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 करण्यात काही मजा नाही. तर हे सगळं सुशोभीकरण व्यवस्थित झालं पाहिजे अशा मताचा मी आहे. आणि ते मला निवडून दिल्यानंतर मी कुठल्याही मंदिराचे लोक म्हणतील की आता हा काय मंदिर पाडायला चालला का, मला काय कोणाचं मंदिर पाडायचं नाही. फक्त त्याला आजूबाजूची जी मोकळी जागा आहे, त्या मंदिराच्या आजूबाजूची मोकळी जागा आहे, त्याला सुशोभीकरण आणखी देखणं करायचं. जिथं बंधाऱ्यांना सभा मंडप नाही तिथं सभा मंडप टाकायचे, झाडं लावायची. तेच वॉकिंग ट्रॅक ह्या मंदिरापासून त्या मंदिराला, त्या मंदिरापासून त्या मंदिराला हे कनेक्ट केले पाहिजे. ट्रॅक लाईन ट्रॅक लाईन वरती ते लोक दर्शन घेत घेत पुढे जातील ना, त्यांचं चालणंही होईल, दर्शनही होईल. सगळे देव एकाच ठिकाणी भेटतील तुकाई टेकडीवर. म्हणजे आणखी एक प्रश्न आता बोलता बोलता आपण म्हणालो की पालखीचा विषय, ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या जगभरात आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. त्यापैकी माऊलींची पालखी आपल्या गावात विसावत आणि दरवर्षी कित्येक म्हणजे लाखात या पालख्यांच्या सोबत जाणाऱ्या लोकांची संख्या वाढते. भले 2 दिवसांचे चॅलेंज तुमच्या व्यवस्थापनाच्या समोर असतं. तुम्हा लोकांना तुम्ही आता भावनाही व्यक्त केली की त्या पालखीचा आशीर्वाद आमच्यावर आहे, तिचं आम्हाला प्रेम मिळते, महाराष्ट्रभरातली माणसं आमच्या जवळ येतात, आम्हाला पाहुणचारी करता येतो. पण त्या काळात जाणवणारे जे काही चॅलेंजेस आहेत पालखी संदर्भातली आणि त्या व्यवस्थापना संदर्भातली, त्या संदर्भातलं काही नियोजन डोक्यात आहे का, की भविष्यात हे आणखी सोपं होईल, आणखी लोकांसाठी ते सुखदायक होईल? नाही, आता बघा, पालखी महामार्गामध्ये हा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे. म्हणजे ठिकठिकाणी टॉयलेट असतील किंवा रस्त्यामध्ये 2 भाग केले जाणार, येणारा जाणारा रस्ता, गाड्यांचा जो ट्रॅफिकचा प्रश्न होता, हे सगळे प्रश्न मार्गी लागणार. कारण रस्त्याचं रुंदीकरण, आधी रस्ते छोटे होते म्हणून अडचण जास्त वाटत होती. आता रस्ते मोठे झालेले आहेत तर तो फ्लो आणि गर्दी कुठपर्यंत असते, भवानी पेठेपासून ते सासवड पर्यंत. कारण पुण्यातलं सगळं पब्लिक त्या रस्त्याने पायीच पालखी बरोबर चालायचं असा निश्चय तिथे येत असतात, सेवा करण्यासाठी येत असतात. मग ह्याच्यामध्ये काय, लोकांना टॉयलेटची व्यवस्थेची गरज आहे. मग हे ज्यावेळेस आपलं ही रचना फायनल होईल, डीपी फायनल होईल किंवा रस्त्याच्या बाजूला जे टॉयलेट बनवले जाणार, पण हे पुरेसे आहेत का, तर नाही आहेत पुरेसे. मग एक जागा अशी रिझर्व पाहिजे की इथं स्वच्छतागृहांसाठी जागा तयार करून ठेवली पाहिजे, की इथं स्वच्छतागृह ठेवता येतील तुम्हाला. त्या काळात येणारा जो ताण आहे तो कमी करण्यासाठी आता बऱ्यापैकी पालख्या ह्या त्या कोणाच्या तरी घरी राहतात, त्यामुळे तो एक भाग आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, तो कमी झालेला आहे. आणि जे इतर लोक असतील त्यांच्यासाठी आपण फिरते टॉयलेट ठेवतोच, पण एक जागा अशी रिझर्व पाहिजे की त्या जागेवर फिरते टॉयलेट ठेवता आले पाहिजे आणि त्याचं लोकांना माहिती असली पाहिजे. अशा पद्धतीनं कुठे त्या जागेची व्यवस्था करता येते का, ते तुकाई मंदिरावर, तुकाई टेकडीवर असेल किंवा तुकाई टेकडीच्या बाजूला कुठे जागा आहे का, ह्याचं व्यवस्थित हे करून पाहणी करून व्यवस्थित त्याला डीपी मध्ये हे करून मंजूर करून, कारण गायरांमध्ये असे तर पैसे टाकता येत नाही, त्यासाठी वेगवेगळी व्यवस्था आहे, त्याची परवानगी घ्यावी लागते. मग ते तिथं ती परवानगी घेऊन तिथं ती व्यवस्था करण्याचं नियोजन माझ्या डोक्यात आहे आणि ते करणार आहे भविष्यामध्ये. कारण माझ्या गार्डन मध्ये सुद्धा येणारे लोक, त्या गार्डन मधल्या लोकांसाठी सुद्धा स्वच्छता उभारणी करायची, स्वच्छता गृहाची उभारणी करायची. मी पीएमटी डेपो मध्ये स्वच्छतागृहाची उभारणी केली. आमच्या महिलांसाठी स्वच्छतागृह नाही आहेत अख्ख्या बेकराईमध्ये. म्हणजे तुम्ही सासवडला जर निघाला तर तुम्हाला एक पब्लिक टॉयलेट त्या गाडी तळावर मिळेल आणि दुसरं पब्लिक टॉयलेट डायरेक्ट त्या सासवड बस स्टँड मध्ये मिळेल. एवढ्या काळामध्ये एखादा वयस्कर माणूस, महिला किंवा त्या बेकराईमध्ये जाता येता एखाद्या महिलेला जर समजा अचानक कुठं जर नैसर्गिक विधीसाठी जावं असं वाटलं तर ते जाणार कुठं. म्हणून पीएमपीएल डेपो मध्ये आम्ही स्वच्छतागृहांसाठी, महिलांसाठी स्वच्छतागृहाची मागणी केली आणि तिथं उभारणीही केली. वर्षभर ते उभारणी करून झाल्यानंतर
ते चालू नाही झालं म्हणून आंदोलन करावं लागलं मला, आणि मग ते आता चालू झालेलं आहे. आणि त्याला लोक लाभ घेतात. लाभ घेतात. आता बस स्टॉपवरती राहिलेल्या महिला आहेत त्यांना नव्हतं, ते त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेतात. स्वच्छता आता अगदी अखेरच्या आणि महत्वाच्या प्रश्नाकडे येतोय आपण. तर फुरसुंगी उरुळी देवाची ही नगर परिषद ही पहिलीच टर्म असणार आहे. सुरुवातीचा प्रवास आहे, निधीही फारसा नसणार आहे, आणि तुमच्या गावावर अतिरिक्त लोकसंख्येचा भारी असणार आहे. बाहेरच्या नोकरदारांचा कर कमी येणार आहेत, लोकसंख्या जास्त आहे, नागरी सुविधांचा ताण आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींचा कसा मेळ घालणार आहे? तो यासाठी काही आणखी कुठल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न येऊ शकेल नगर परिषदेसाठी, असं काही डोक्यात आहे का? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आता सत्तेत आहे, क्या बात. पहिली गोष्ट. दुसरं, मुख्यमंत्री आमचा आहे, नगर विकास मंत्री आमचाच आहे, माधुरीताई माझ्या जवळच्या आहेत, माझ्या वैयक्तिक परिचयाच्या आहेत. आम्ही संघर्षाचा काळ सोबत घालवला आहे. मी त्यांना सांगितलं, चंद्रकांत दादा असतील, दादांचे माझ्यावरती बरेच बारीक लक्ष असतं, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं आमचे इतर काही सहकारी आहेत की जे त्यांचं बारीक लक्ष. मुरली अण्णा असेल, अण्णाचं म्हणजे कचरा डेपो, आज आम्ही संपर्कात आहे असं नाही, कचरा डेपोच्या काळापासून आमचा वाद जे कचऱ्याचे चालायचे ते मिटवण्यासाठी मुरली अण्णा महापौर होते त्यावेळेस, आणि त्याच्या आधी सुद्धा नगरसेवक होते त्यावेळेस. ते सातत्याने आम्ही एकमेकांच्या चर्चेत असतो. श्रीरथ भीमाने असतील, हे नुसतंच एखाद्या निधीवरती अवलंबून राहायचं. आम्ही शहराच्या बाजूला आहे, शेजारी, आम्ही त्याचा लाभार्थी होणार आहे का? तर 100% लाभार्थी होणार आहे. आम्ही विनंती करणार आहे, आमच्या विनंतीला मान देणार आहेत ते, आणि हे तर आम्ही घेणारच आहे, त्यात काही प्रश्नच नाहीये. हे सगळ्या प्रश्नासाठी मला लागणारे पैसे ते घेणार आहे, प्लस राज्य शासन पैसे देणार आहे. हे माधुरीताई असतील, काही पोल्युशनच्या विषयामध्ये पंकजाताई असतील, जे ETPचं मी बोललो, ताई ज्यावेळेस महाराष्ट्राच्या अध्यक्ष होत्या युवा मोर्चाचा, त्यावेळेस मी महाराष्ट्राचा पुणे जिल्ह्याचा मी अध्यक्ष होतो, आणि त्यामुळे माझे त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत. आणि मग त्यामुळे सुधीर भाऊ होते, सुधीर भाऊंचं माझ्यावर बारीक लक्ष असतं, त्यावेळेस ते प्रदेशाध्यक्ष होते. मग हे सगळ्या नेत्यांचं जे माझ्याबरोबर असणारा कनेक्ट आहे, जयकुमार गोरे माझे नातेवाईक आहेत, शिवेंद्र भाऊ, मी सातारा जिल्हा मच्छीमार संघाचा उपाध्यक्ष आहे, त्यामुळे बाबांशी माझे चांगले संबंध. पण निधीच्या बाबतीत मला काही तसं अडचण येण्याची काय कारण नाही. उरलं सुरलं जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा काय असतील तर ते ठीक आहे, ते करून घेता येईल. देवाभाऊंनी जर समजा माझ्यावर कृपा दृष्टी ठेवली मोठे बनवले तर तेही सगळं होऊन जाईल. फुरसुंगी उरुळी देवाची आणि विशेषतः तुकाई दर्शनच्या नागरिकांना मला एक खास आवर्जून सांगायचे की आकडेवारीच्या किंवा बेरजा वजाबाकीच्या जमा खर्चाच्या लॉजिक मध्ये अडकणारा हा पुढारी नव्हे, तर त्याच्या पलीकडे जाणाऱ्या मॅजिकवर विश्वास आहे. महाराष्ट्रभरातल्या सत्तेतल्या ज्या काही महाराष्ट्राच्या नेते मंडळींवर विश्वास आहे. संबंध आजपर्यंत केलेला संघर्ष, आजपर्यंतचा अनुभव, आजपर्यंतची रस्त्यावरची लढाई, आजपर्यंत पक्षाशी जोपासलेली निष्ठा आणि सरकारची कार्यपद्धती, या सगळ्यांची गोळाबेरीज करून हा बहादर, हा पुढारी, हा नेता, हा खरा कार्यकर्ता तुमच्यासाठी झटायला तयार झालाय. आज तुम्ही विचार करण्याची वेळ आहे, आज तुम्ही ठरवण्याची वेळ आहे की तुमच्यासाठी कोण उभं राहणार आहे आणि कोण सत्तेचं राजकारण करणार आहे आणि कोण सत्याचं राजकारण करणार आहे. रणजित दादा, अतिशय छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून. 2 गोष्टी राहिल्यात माझ्या बोलायच्या. मुळात आमच्या एक तुकाई दर्शन परिसरामध्ये आमचं एक सोसायटी फॉर्मेशन करायचा विचार चाललेला आहे. तर सगळे जर गुंठेवाले आहेत, प्रत्येकाचा गुंठा प्रत्येकाच्या नावावर आहे, आम्ही एक सोसायटी फॉर्मेशन करणार आहे. म्हणजे हा पहिला एक प्रकल्प असेल की जो इनोव्हेटिव्ह करायचा आहे मला, की सोसायटी नाही, बैठीकरांची सोसायटी होऊ शकत नाही. मी अनेक लोकांशी बोललो आणि त्यामध्ये मला एक गोष्ट कळाली की सोसायटी फॉर्मेशन करण्यासाठी फक्त तुमचा 7-12 लागतो. तो सगळे इथं मूळ मालक आहेत आणि 7-12 ते होऊ शकतं. पण लोक म्हणतात की नाही होणार, हे होणार. लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या लहान मुलांच्या संरक्षणासाठी सोसायटी करून, वॉचमन ठेवून व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्या हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. हा विश्वास ठेवा माझ्यावरती, मी ते करणार आहे. आणि ही निवडणूक माझी नाहीच आहे, ही निवडणूक जनतेची आहे. ही जनतेची निवडणूक ह्यासाठी मी म्हणतो कारण
मी आतापर्यंत काम केलं 2004 पासून ते 2025 पर्यंत संघर्ष तुम्ही बघताय. प्रत्येक महिलेला माहिती आहे सखा दुःखामध्ये कधी जर कोणाला अडचण असली तर ते माझ्याशी हक्काने बोलू शकतात, कारण त्यांचं माझं तेवढं बॉन्डिंग आहे. मी एकदम घरातला माणूस असल्यासारखं ते माझ्या हाताला धरून माझ्या कॉलरला धरून तिथे येऊन काम करू शकतो. अहो मला सांगा, पाण्याच्या आंदोलनामध्ये 100 महिला बसने येऊन माझ्याबरोबर आंदोलनात येतात. म्हणजे त्यांचं माझं जर बॉन्डिंग नसेल, बंद आहे. हा 600, 700, 700 महिला क्षेत्रीय कार्यालयावर येतात. खाली रोड ज्यावेळेस वेळ येते आंदोलन करायची त्यावेळेस लोक माझ्यासाठी हजारोने लोक ग्राउंडवर बसतात, रस्त्यावर उन्हात रस्त्यात उतरतात. बायका त्या डांबरी रस्त्यावरती बसतात. हे मी विसरेल का? ज्यावेळेस मी 7 लोकांना घातली त्यावेळेस लोकांनी मला साथ दिली. फक्त एकच आहे की माणसाने कसं म्हणतात, शिवाजी जन्मावर दुसऱ्या जगाला. ज्यावेळेस काही मंडळींचा स्वार्थ दुखवला जातो त्यावेळेस त्यांचं एकच काम असतं, एखाद्या नेत्याच्या विरोधात षडयंत्र करायचं, जातीपातीचं राजकारण करायचं आणि मग त्याला कुठेतरी डॅमेज करायचं, म्हणजे आपल्याला आपला स्वार्थ साधता येतो. अशा पद्धतीने जे काय आता माझ्या बाबतीत षडयंत्र झाले, आता ही माझी लढाई नाही राहिली, ही जनतेची लढाई आहे. मला यश अपयश याच्याशी मला काही घेणं देणंच नाही. म्हणजे 8 वर्ष मी काम केलंच. म्हणजे ज्यावेळेस 2017ला माझा कार्यकाळ संपला तेव्हापासून ते आजपर्यंत 2025 पर्यंत मी कामच करत राहिलो. आणि हे सगळ्या लोकांना माहिती आहे, असं नाही की कुणाला माहित नाही असं नाही. पाणी असणे, ग्लायडिंग सेंटिंगला जाळी मारणे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत लोकांना. वेगळ्याने जाऊन सांगायची मला काही गरज नाही आहे. आता त्या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे याच्यापासून सगळी व्यवस्था मी करतोय. लोकांनी फक्त माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. माझं आहे की मी थेट बोलतो, स्पष्ट बोलतो. एखाद्याला राग येत असेल, माझा आवाजही तसाच आहे. लोकांना सरळ प्रेमानं बोललं तरी त्यांना वाटतं उद्धट बोलतोय का काय. पण जो माझ्या जवळ आहे, जो मला समजून घेतो, जो मला मी जाणून घेतो, त्याला कळतं की हा आवाज त्याचा फक्त हे आहे, मन त्याचं एकदम संवेदनशील आहे. लोकांना मी ऐन गणपतीच्या दिवसांमध्ये किंवा नवरात्रीच्या काळामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात लोकांच्या. त्या लोकांच्या सुखदुःखाला मीच असतो, दुसरं कोण आहे? सांगावं मला 10 लोकांनी मिळून की आमच्या सुखदुःखात आवाज दिला आलं नाही म्हणून. 10 लोकांनी सांगावं. मी तर नाही 100-200 म्हणतच नाही. तर काय झालंय, छोटी निवडणूक झाली आहे, वॉर्ड छोटा झालेला आहे, अनेक लोकांच्या इच्छा असतात. शेवटी तेही माझ्या कुटुंबातलेच सगळेजण आहेत. मी त्यांना माझा विरोधक नाही मानत, मी त्यांना माझा स्पर्धकही नाही मानत. मी स्पर्धक ह्या मानाने म्हणत नाही की शेवटी माझ्यापेक्षा वयाने कमी आहे. एक जण ज्येष्ठ सोडले तर बाकीचे सगळे वयाने लहान आहेत. त्यांना मीच प्रोत्साहन दिलं पाहिजे ऍक्च्युली. पण त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये, माझ्या म्हणत नाही, मी त्यांच्याच कार्यकाळामध्ये लोकांच्या जर सुखदुःखात गेले असते, लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या असत्या, लोकांचा विश्वास संपादन केला असता, तर मला उभं राहायची गरज नाही लागली असते. हे त्यांनी करायला पाहिजे होतं, नाही केलं. म्हणून मी माझं घर असं वाऱ्यावर नाही सोडू शकत. खरंय, मला माझ्या घराला आणखी वेळ देता आला नाही. माझं घर नाही, म्हणजे माझं कुटुंब हे तुमचं माझं घर आहे, ह्याला मी वाऱ्यावर नाही सोडणार. हा, ज्या दिवशी एखाद्या सक्षम हातामध्ये जाणं योग्य वाटतंय त्याच्या हातामध्ये देणार मी. आणि मग मी माझं प्रवास, राजकीय प्रवास, सामाजिक प्रवास दुसरीकडे वेगळ्या वाटेने सुरू करणार. पालखी महामार्गाचा विषय निघाला, त्याच्यामध्ये मी पाडेगाव आपल्या निरा नदीला जेव्हा स्नान करतात, पालखी पादुका स्नान होते, त्यानंतर त्याच्या शेजारीच शासनाकडनं एक 32 एकरची जागा पालखी विसाव्यासाठी मागवली. कारण तिथं खूप गर्दी होती. त्या गर्दीमध्ये लोकांची चेंगराचेंगरी, चोऱ्या, येते गाड्या लावायला व्यवस्था नसते. तर हे तिथं जाऊन थांबतील. तिथे एक वन उद्यान विकसित, सुधीर भाऊंच्या काळामध्ये मी ते प्रस्ताव टाकलेला आहे, मंजुरीच्यासाठी फाईल पेंडिंग आहे. तो सगळा सर्वे झालेला आहे. तिथं वन उद्यान विकसित करायचं, 32 एकर जागा आहे. वन उद्यान विकसित करून तिथं पालखीच्या काळामध्ये लोकांना राहण्याची, विसाव्याची व्यवस्था करायची, असा एक मी हे केला होता. माझ्या घरामध्ये माझी आई भजनी मंडळ चालवते. आम्ही वारकरी संप्रदायामध्ये जास्त विश्वास ठेवणार आहोत. मी माझ्यावर संस्कार माझ्या आईने खूप चांगले केले, माझ्या वडिलांनी चांगले केले, की आपण जर कोणाचं चांगलं नाही करू शकत तर आपण कोणाचं वाईटही करू नये.
तुला जर जमलं तर तू कर. संघर्ष हा प्रत्येक पहिल्यापासून आहे. मी संघर्षाला भीत नाही. किती संघर्ष आला तर मी तो स्वीकारतो आणि मी इथनं पुढेही स्वीकारणार आहे. तर फक्त माझं एवढंच आहे की एखाद्या माणसावरती जर चिखल फेकायचा असेल तर तो विचार करून फेकला पाहिजे. ज्याच्यावर चिखल फेकणार आहे त्याला सवयच आहे, चिखलातच कमळ फुलतं. फेकणाऱ्यांना फेकू दे, जनतेने फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. आणि कमळ चिखलातच उमलतं. क्या बात, क्या बात. आमचं कमळ ते उमलणारच आहे, ते आणि येणारच आहे. कमळासाठी चिखलाची गरज आहे. आणि तो मला माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे, तो माझ्या लोकांवरती असलेला विश्वास आहे आणि तो विश्वास साधतो मी, तेवढीच माझी खात्री बाळगतो मी लोकांकडनं. आणि तुम्हालाही खात्री देतो की हाच तुम्हाला 3 तारखेला कळेल की क्या बात. एका साध्या सुसंस्कृत आणि सभ्य आणि सुशिक्षित अशा कुटुंबातून आलेला एक तरुण महाविद्यालयात जाताच प्रसंगाची किंवा काळाची गरज ओळखून राजकारणाची पावलं चालू लागतात. चालता चालता रस्त्यावरची लढाई लढू लागतो. सर्वसामान्य जनतेचा आवडता माणूस बनतो, आवडता हिरो बनतो, आवडता नायक बनतो. कधी काळी सत्तेत राहतो, कधी काळी सत्तेच्या बाहेर राहतो, पण जनतेची लढाई लढणं सोडत नाही. हा युवक, हा कार्यकर्ता भेकराई नगरचा किंवा फुरसुंगीचा, उरळी देवाच्या या गावचा किंवा तुकाई दर्शनच्या कानाकोपऱ्याचा अभ्यास ठेवतो. इलेक्शन जरी 2025 असलं तरी 2050ची ब्ल्यूप्रिंट डोक्यात बाळगतो. शौचालय असतील, रस्ते असतील, ड्रेनेज लाईन्स असतील, सोसायटी असतील, बैठी घरं असतील, या सगळ्या गोष्टींच्या सगळ्या आयडिया अगदी क्लिअर आहेत, व्हिजन अगदी क्लिअर आहे. देवालयांच्या बाबतीत देखील सेवा करायला किंवा तिथलं एक आध्यात्मिक पर्यटन स्थळ उभं करायला हा माणूस अगदी अंतःकरणातून आणि संवेदनेतून विचार करतो. असा माणूस आज तुमच्यामध्ये उभा आहे. तुमच्यामध्ये काम करणारा हा रणजित दादा, तुमचा लाडका रणजित दादा, आज तुमच्या विश्वासाची वाट बघत उभा आहे. त्या रणजित दादांचं काम आम्ही बघितलेलं आहे. हे काम खऱ्या अर्थानं पुढे नेण्यासाठी, खऱ्या अर्थानं अर्धी राहिलेली कामं व्यवस्थितरित्या पूर्णत्वाला जाण्यासाठी आणि तुम्हाला एक सच्च्या दिलाचा पुढारी मिळण्यासाठी या माणसाचा विचार करायला हरकत काय? धन्यवाद. मस्त.